सर्वांना नमस्कार. मी रवींद्र शेळके, शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र समूहाच्या माध्यमातून ऑनलाईन वेबिनारला उपस्थित सर्व शेळीपालक शेतकरी बांधवांचं, आमच्या शेळ्यांचे आहारशास्त्र समूहाचे संकल्पक व निर्माते गट विकास अधिकारी विलास सनेर सर, त्याचबरोबर उपस्थित सर्व मार्गदर्शक आणि शेळीपालकांच्या वतीनं उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मी सरचं स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आज शेळ्यामधील वेगवेगळे आजार आणि त्यामधील कारणे व लक्षणे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित डॉक्टर दयाराम सूर्यवंशी सर, संचालक ओमेगा लॅबोरेटरी लोणंद, त्यांचा देखील या ठिकाणी शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र व उपस्थित सर्व शेळीपालकांच्या वतीनं मी या ठिकाणी सरांचं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्याला सरांच्या बाबत त्यांची ओळख करण्यासाठी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मी या ठिकाणी सरांची ओळख करून देण्यासाठी आमच्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे मार्गदर्शक, पशुवैद्यक पशुविज्ञान महाविद्यालय परभणीच्या सहाय्यक प्राध्यापिका व कामधेनू कक्षेच्या प्रमुख डॉक्टर मीरा साखरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सरांची ओळख करून द्यावी. धन्यवाद. धन्यवाद शेळके सर. सर्वप्रथम मी डॉक्टर सूर्यवंशी सरांचं हार्दिक अभिनंदन करते की त्यांनी आमचे शेळ्यांचे आहारशास्त्र समूह यातील जे शेळीपालक आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत कमी वेळामध्ये तयारी दर्शवली आणि त्यांचा बहुमूल्य वेळ असा त्यांनी आज आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर डॉक्टर दयाराम सूर्यवंशी सर यांचं ओळख करून देण्यात मला अत्यंत आनंद होत आहे. तर सर हे डायरेक्टर आहेत, संचालक आहेत ओमेगा लॅबोरेटरीज लोणंद येथे. सरांनी त्यांचं ग्रॅज्युएशन पदवीपूर्ण शिक्षण हे क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ शिरवळ येथून त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन हे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय येथून पॅथॉलॉजी पशु विकृतीशास्त्र विभाग येथून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर सरांची आचार्य पदवी ही पशुवैद्यकीय औषध निर्माण शास्त्र विभाग येथून झालेली आहे. सरांनी जवळपास 2.5 लाखापेक्षा जास्त असे ब्लड सॅम्पल एक्झामिनेशन करून शेतकऱ्यांना अचूक असं निदान सांगितलेलं आहे. जवळपास 13,500हून अधिक जनावरांचं पोस्टमार्टम एक्झामिनेशन, जे की कुठल्याही आजारामध्ये कन्फर्मेटिव्ह डायग्नोसिस करण्यासाठी महत्वाचं असतं, तर ते करून त्यांनी निदानाचं अचूक असं निदान शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे. सरांनी 8 वर्ष मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय पॅथॉलॉजी या विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून शिक्षण, संशोधन आणि विस्तार असं त्यांनी 8 वर्ष कार्य केलेलं आहे. मागील 14 वर्षापासून सर ओमेगा लॅबोरेटरीज लोणंद येथे संचालक या पदावर आहेत आणि महत्वाचं म्हणजे पशुरोग निदान प्रयोगशाळेचे संचालक म्हणून ते कार्य करत आहेत. सरांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या वेगवेगळ्या जर्नल्स मध्ये जवळपास 190 शोध प्रबंध त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. 2005 साली तरुण शास्त्रज्ञ या पुरस्काराने सरांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर 2015 साली सरांना सर्वोत्कृष्ट संशोधक रिसर्च या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. सन 2018 साली पशुरोग निदानासाठीचा सर्वोत्कृष्ट फील्ड पशुवैद्यकीय वैद्यक पुरस्कार सरांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर इंडियन ॲडव्हर्स फोरम तर्फे 2020 साली मॅन ऑफ एक्सेलन्स अवॉर्ड म्हणून सरांना गौरवण्यात आलेला आहे. सर्वोत्तम शिक्षक या पुरस्काराने 4 वेळा, 1 नाही 2 नाही जवळपास 4 वेळेला मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय कडून त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. पशुवैद्यकीय रोग निदान प्रयोगशाळा या महाराष्ट्रातील संघटनेचे सर संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून कार्य करतात. महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्रामध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून सर कार्य करतात. याचबरोबर यशोदा या प्रशिक्षण संस्थेमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून सर कार्य करतात. असं सरांचं एक शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सरांची ओळख करून दिलेली आहे. तर सरांनी आता आमच्या पशुपालकांना शेळ्यातील होणारे वेगवेगळे आजार, त्याचे कारणे, निदान कसं केलं पाहिजे हे त्यांनी आपल्या अनुभवातून सगळ्यांशी शेअर करावी असं मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. हो, धन्यवाद सरांना. या ठिकाणी मी थोडक्यात आमच्या
समूहाबाबत कार्यप्रणाली कशी चालते आणि समूहाचं काम कसं चालतं आणि आमच्या समूहाची ओळख करून देण्यासाठी आमच्या समूहाचे संस्थापक व संकल्पक गट विकास अधिकारी विलास सनेल सरांना विनंती कर की आपण थोडक्यात सरांना आपल्या समूहाबद्दल ओळख करून द्यावी. धन्यवाद. सनेल सर. हॅलो, आवाज येतोय का माझा? हो, येतोय सर, येतोय. मी म्हणजे प्रवासातच आहे अजूनही मोटरसायकलवर. बघूया आपण आता, म्हणजे आवाज येतोय की नाही, काय नसेल तर मग आशपाक भाईंना सांगितलं तरी चालेल, बोलायचा प्रयत्न करतो मी. नमस्कार सर. प्रथमतः मी आपले आजचे मार्गदर्शक डॉक्टर दयारामजी सूर्यवंशी यांचे समूहाच्या तर्फे हार्दिक स्वागत करतो. आणि मला अत्यंत आनंद होत आहे की मॅडमने आता ओळख करून दिली, पण त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेल की सूर्यवंशी सर म्हणजे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शक आहेत आणि ते मराठीत आपल्याला आज मार्गदर्शन करत आहेत. ही अत्यंत अभिमानाची आणि मोठी गोष्ट आहे. लोणंदला मोठी प्रयोगशाळा आहे, या संदर्भातलं मला तेवढं गांभीर्य नव्हतं. मात्र जेव्हा सरांचे मी आंतरराष्ट्रीय युट्यूबवरचे सेमिनार ऐकले, मार्गदर्शन ऐकलं, तेव्हा खरंच एक छाती अभिमानानं फुगून आली की आपला एक महाराष्ट्रीयन माणूस आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाची ख्याती आणि विशेषतः ग्रामीण भागातच काम करायचं असा त्यांचा आधीपासून हट्ट आणि आग्रह होता. त्या दृष्टीने ग्रुप खरं आज भाग्यवान आहे की सरांचं आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे. सरांनी अगदी दररोज आपल्याला 1-1 तास मार्गदर्शन करायचं म्हटलं, कदाचित काही वर्ष आपले निघून जातील, मात्र सरांचं अथांग ज्ञान संपणार नाही. नॅनो टेक्नॉलॉजीच्या संदर्भातलं तो खूप मोलाचं काम त्यांनी केलेलं आहे. मला नाही वाटत अन्यत्र काही या संदर्भातलं की कोणा काम केलेलं असेल. तर सर आपले पुनश्च स्वागत. ग्रुपची ओळख मी करून देतो. शेळ्यांचे आहारशास्त्र या समूहाच्या नावातच या ग्रुपचा प्रारंभिक जो काही उद्देश आहे तो लपलेला आहे. शेळ्यांच्या आहाराच्या संदर्भात एक जाणीव जागृती व्हावी, एक तांत्रिक स्वरूपाचं ज्ञान मिळावं, या दृष्टीने आम्ही ग्रुपचे काही सदस्य मिळून स्वयं अध्ययन करून या ग्रुपची सुरुवात केली. बाळूमामांनी या संदर्भातलं एक आहारशास्त्राच्या संदर्भात की शेळ्यांना वेगवेगळ्या अवस्थामध्ये, अगदी बाल्यावस्था असेल किंवा प्रौढ ज्या काही अवस्था आहेत वेगवेगळ्या, गाभण काळ असेल त्याच्यातला अर्ली लॅक्टेशन, नंतर लेट लॅक्टेशन, भाकर काळ असेल किंवा मग दुधाळ काळ असेल, यामध्ये क्रूड प्रोटीन, टीडीएन, कॅल्शियम, फॉस्फरस किती लागतं, या संदर्भातला मी बरीचशी माहिती संकलित केली आणि बाळूमामांनी ते आहार संतुलन करणं सोपं व्हावं म्हणून एक कॅल्क्युलेटर तयार केलं आणि खऱ्या अर्थानं या ग्रुपच्या संदर्भातलं एक शास्त्रीय तांत्रिक ज्ञान आम्ही जवळपास गेले 3 वर्ष पोहोचवण्याचं काम करतोय. ग्रुपच्या सदस्यांना आता टीडीएन म्हणजे काय भानगड आहे, क्रूड प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करावं, एक आपण ज्याला आपण ड्राय मॅटर बेसिसवर साधारणतः आम्ही आहार संतुलनाचं काम करत आहोत आणि या संदर्भातल्या बऱ्याचशा संकल्पना ग्रुप पर्यंत पोहोचलेल्या आहेत. सरांचा आहाराच्या संदर्भात, आरोग्याच्या संदर्भात खूप प्रचंड असा गाढा अभ्यास आहे आणि त्या दृष्टीने आज ग्रुप खरंच एक भाग्यवान आहे की सरांचं आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे. सरांना मी एवढीच आग्रहाची विनंती करेल की सर आपल्याला जसा जसा वेळ मिळेल तसं आपण आणखी विविध विषयांवर मार्गदर्शन करावं, विषयी आपणच निश्चित करावं. आपण या क्षेत्रातले अत्यंत जाणकार आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपलं सगळं अभ्यास आणि संशोधन आहे. सरांचं मी पुनश्च स्वागत करतो आणि सरांनी आपल्या ग्रुपला असंच सातत्याने मार्गदर्शन करत राहावं अशी विनंती करतो. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद सर. मी या ठिकाणी डॉक्टर सूर्यवंशी सरांना विनंती करतो की आपण आम्हाला असं अनुभवाचं मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. थँक्यू. सरांचं आणि मॅडमचे दोघांचंही धन्यवाद मानतो आणि आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो. दोघांनी खूप माझं जोरात स्वागत केलेलं आहे. तर त्या स्वागताला साजेस आपण एक तासभर तरी डिस्कशन करूया. नो डाऊट एका तासामध्ये हे संपणार नाहीये, पण आपण प्रयत्न करूया की साधारणतः आपल्याला पुढच्या मीटिंगसाठी, पुढच्या लेक्चरसाठी आपल्याला काय काय करता येईल, कसं करता येईल, तर आपण असं त्याप्रमाणे आपण पुढे जात जाऊया. तर आजच्या विषयाला
हा खूप मोठा विषय आणि हा एका तासात, 1.5 तासात, 2 तासात न संपणारा विषय. तरी पण माझा प्रयत्न राहील की आपल्याला एक साधारणतः वेगवेगळ्या आजारांची तोंड ओळख जरी आता आपल्याला झाली तरी आपल्याला थोडस आणखीन पुढे जाता येईल. तर शेळ्या मेंढ्यांचे आजार आणि ते ओळखायचे कसे, त्यात लक्षणं कशी असतात. बऱ्याच वेळेला कसं होतं की लोकांचं असं म्हणणं असतं की आजार आम्ही ओळखणार, सगळं आम्ही करणार आणि मग फायनली म्हणतात की आम्हाला ट्रीटमेंट सांगा. तर हे सर्रास होत राहतं. पण याच्या विरुद्ध मी सांगेल तर प्रत्येक वेळेस ट्रीटमेंट न करता आपल्याला जर तो रोग होऊच नाही या दृष्टीने जर आपण पावलं उचलली तर ती सगळ्यात महत्वाची ठरतात. तर त्यासाठी माझी सगळ्यांना विनंती राहील की तुम्ही उपचार काय करायचं हे विचारण्यापेक्षा हे प्रिव्हेन्शन कसं करता येईल, हा रोग होऊ नये यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्नशील राहूया. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? सर सर ते हाईड बटन क्लिक करा म्हणजे ते छोटं डायलॉग बॉक्स जाईल. हा, स्क्रीन दिसते तुम्हाला ना? सर एक वेळ परत स्क्रीन शेअर करा ना, ते मध्ये एक शेअर झाल्यामुळे स्क्रीन दिसत नाहीये. परत एकदा शेअर करा स्क्रीन. ओके, परत स्क्रीन शेअर करू का? ओके, हा सर. सर्वांना विनंती आहे कोणी मध्ये स्क्रीन प्रेझेंट करू नका. ओके सर, दिसतंय सर आता. ओके ठीक आहे सर. आवाज खूप कमी येतोय. आवाज कमी येतोय का? हो हो सर. सर्वांना विनंती, आपलं नेटवर्क चेक करा. सरांचा आवाज व्यवस्थित येतोय, जरा नेटवर्क चेक करा आपण सर्वांनी. हा, दिसते का आता स्क्रीन? नाही दिसत सर. नाही, ऑफ झाली सर स्क्रीन तुमची, रिमूव्ह झाली परत. हा, झाली सुरू आता. ओके सर, दिसतंय सर आता. मित्रांनो, त्याच्यावर एक क्लिक करून ना, ज्या स्क्रीनवर तुम्ही बघताय त्याच्यावर प्रेस करून धरा तर खालच्या बाजूला पिनचं ऑप्शन येईल. तर पिन एकदा तुम्ही सिलेक्ट केलं तर ती ऍज कंटिन्यू सर जोपर्यंत बोलत राहतील तोपर्यंत त्यांची स्क्रीन दिसत राहील. आणि व्हिडिओचा प्रॉब्लेम प्रत्येकाला आहे. नेटवर्क आज थोडासा प्रॉब्लेम आहे वादळ वारा असल्यामुळे. सरांना प्लीज डिस्टर्ब करू नका, त्यांच्या हिशोबाने त्यांना बोलू द्या. फारच वेळ जर ना आवाज कम्युनिकेशन नाही झालं तर मग आपण रिस्पॉन्ड करू त्यांना. थँक्यू सर, प्लीज कंटिन्यू. हो, चालेल चालेल, ठीक आहे. ठीक आहे, जर दिसलं नाही तर तुम्ही फोन करा पाहिजे तर, किंवा सांगा. साधारणतः आपल्याला माहित आहे की रोग कुठले कुठले असतात, त्याचे रोग जंतू काय काय असतात आणि कशा कशा प्रकारे आपल्या जनावरांच्या मध्ये, शेळ्या मेंढ्यांमध्ये रोग येऊ शकतात. तर त्यातले महत्वाचे जे आहेत ते आपण डिस्कस करूया. काही बॅक्टेरियल आजार असतात की जीवाणूपासून होणारे, व्हायरस पासून होणारे, प्रोटोझोआ पासून होणारे म्हणजे एक पेशीय जंतूपासून होणारे आजार. नंतर पॅरासाइट, जंत, वेगवेगळ्या प्रकारचे जंत त्याच्यापासून होणारे आजार. त्याच्यानंतर आहारातल्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि मॅनेजमेंटल अस्पेक्टमुळे होणारे आजार. आपलं काय चुकतं, मॅनेजमेंटमध्ये काय चुकतं त्याच्यामुळे होणारे आजार. आणि इन्व्हायरमेंटल कॅलॅमिटीज, म्हणजे आज आपण बघतोय की सगळीकडे वादळ आहे, पाऊस आहे, वारा आहे. तर अशा प्रकारे ह्या आजार किंवा जनावरांची मृत्यू होण्याची ही कारणं असतात. तर आपण बॅक्टेरियल पासून सुरुवात करूया. तर सर्वसाधारणपणे हिमोरेजिक सेप्टिसिमिया, आपण त्याला घटसर्प म्हणतो. त्या घटसर्पामध्ये शेळ्या मेंढ्यांना खूप ताप येतो, सलायवेशन किंवा तोंडाला फेस येतो, धाप लागते, ठसका येतो आणि खोकतात आणि फायनली बऱ्याच वेळेला डेथ होते. त्याच्यानंतर दुसरा जो आजार आहे एन्ट्रोटॉक्झिमिया, त्याला ओव्हर इटिंग डिसीज म्हणतात किंवा जास्त खाल्ल्यामुळे होणारा आजार असं म्हटलं जातं. तर ह्याचं मूळ कारण काय की पहिलं गवत येतं किंवा ज्यावेळेस जनावर जास्त खातात आणि पहिलं गवत येतं त्यावेळेस जी चरणारी शेळ्या मेंढ्या असतात त्यांना जास्त करून हा आजार होत असतो. जे चरणारे जे शेळ्या मेंढ्या असतात की ते पहिल्या पावसानंतर जे येणारं गवत असतं ते एकदम लुसलुशीत गवत असतं आणि एवढा मोठा उन्हाळा सरलेला असतो. ते गवत आलं की आपले सगळे जनावर त्याच्यावरती तुटून पडतात. तुटून पडल्यानंतर काय होतं की जे पोटात गवत जातं त्याच्यामध्ये थोडीशी पोकळी निर्माण होते, अनएरोबिक कंडिशन निर्माण होते आणि या जंतूंचे अंडी म्हणूया थोडक्यात, किंवा त्याचे बीज जे असतात ते मातीत असतात किंवा त्या पात्यावरती जाऊन बसलेले असतात. मग तसंच ते गवत जनावरांच्या पोटात जातं आणि मग हळूहळू
हळूहळू म्हणण्यापेक्षा तासा दोन तासामध्येच त्याच्यामध्ये त्या जनावरांच्या पोटामध्ये गॅस तयार होतो आणि त्याच्यात ते बॅक्टेरिया जे असतात ते वाढतात आणि त्यांचं विष तिथे बाहेर सोडतात आणि परिणामतः थोडीशी जनावरांच्या मध्ये पोटफुगी दिसते, जुलाब दिसतात आणि जनावर पटकन मरतात. तर एन्टेरोटॉक्सिमिया हा असा थोडासा पावसाळ्याच्या सुरुवातीला दिसणारा आजार आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर लेप्टोस्पायरा हा आजार पण बॅक्टेरियामुळे होतो. त्याच्यामध्ये जॉन्डिस दिसतं, फिवर येतो, लाल कलरची लघवी येते आणि ह्याच्यात महत्वाचं म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये काय की पाणी साठलेलं असतं, वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साठलेलं असतं. मग खराब पाणी पिलेलं असेल, त्याच ठिकाणी उंदीर जात असतील. त्याच्यानंतर शेतामध्ये उंदीर असतात, ते उंदीर कदाचित आपल्या खाद्याच्या ठिकाणी येऊन राहत असतात किंवा आपल्या गोठ्यामध्ये पण उंदीर असतात. ते उंदीर ज्यावेळेस आपल्या जनावरांच्या खाद्यावरती लघवी करतात, हा आजार उंदरांच्या लघवीपासून पसरला जातो. त्याच्यामुळं ज्यावेळेस ती लघवी आपल्या जनावरांच्या खाद्याला कॉन्टॅमिनेट करते आणि तशाच प्रकारचं खाद्य आपल्या जनावरांच्या पोटात गेलं की त्या शेळ्या मेंढ्यांना हा आजार होऊ शकतो. तर साधारणतः ज्यावेळेस पाणी साठलेलं असेल, खराब पाणी असेल आणि ते पाणी पिलं असेल तरी होतो. त्याचबरोबर उंदरांचं जिथं जिथं पॉप्युलेशन जास्त आहे त्या ठिकाणी आपल्याला लेप्टोस्पायरोसिसचा त्रास झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर इकोलाय जो आजार आहे तो साधारणतः लहान पिल्लांच्या मध्ये 1 महिन्याच्या आतल्या पिल्लामध्ये मरतूक जर होत असेल तर इकोलायचं जास्त प्रमाण असतं. याचं मूळ कारण जे आहे ते आपल्या मॅनेजमेंटमध्ये दडलेलं असतं. आता इथं मॅनेजमेंटमध्ये दडलेलं का असतं तर मी तुम्हाला गंमत सांगतो की ज्यावेळेस मेंढपाळ किंवा शेळी पालन करणारे लोक माझ्याकडे येतात 1 महिन्याचं पिल्लू घेऊन, तर बऱ्याच वेळेला मेलेलंच घेऊन येतात, मरतूकच झालेली असते. त्यांना पहिला मी प्रश्न विचारतो की तुम्ही त्या पिल्लाला चिक किती वेळात पाजतात, तर ते बऱ्याच वेळेला उत्तर असं असतं की ते तुम्हाला पण माहिती आहे की काही लोक सांगतात की त्याचं ते उभं राहतं आणि त्याचं ते पिकतं. हे साफ चुकीचं आहे. हे सगळ्यात मॅनेजमेंटच्या पलीकडचं आहे. अशी मॅनेजमेंट केली तर आपली पिल्लं जगणार नाहीत आणि आपला फार्म पण सस्टेन राहणार नाही. तर इकोलाय टाळायचा असेल तर आपल्याला पहिल्या 20 मिनिटाच्या आत, पुस्तकामध्ये काही पण सांगितलं असेल पण जे शास्त्रीय दृष्ट्या किंवा जे अनुभवावरून सांगतो ते पहिल्या 20 मिनिटाच्या आत आपल्या पिल्लाला, आपण जे काही पिल्लू जन्माला येतं ते पिल्लू जन्मल्या त्याला 20 मिनिटाच्या आत त्याच्या आईचं पहिलं दूध म्हणजे चीक, तो चीक हा पहिल्या 20 मिनिटाच्या आत, 20 मिनिट तुम्ही लिहूनच ठेवा, 20 मिनिटाच्या आत हा चीक त्याच्या पोटात गेला पाहिजे. मग बऱ्याच वेळा जर तुम्ही 1 तासाने जर हा चीक पाजला तर त्या पिल्लाला त्याचा काहीही उपयोग होत नाही. मग त्या पिल्लामध्ये पिवळी संडास होते, त्या संडासला चिकट वास, ती संडास चिकट असते आणि खूप दुर्गंधी येते, खराब असा वास येतो आणि एक उपचार करून पण हे पिल्लू दगावण्याची शक्यता असते. म्हणून इकोलाय जर टाळायचा असेल किंवा इकोलायचा आजार टाळायचा असेल तर जी पिल्लं जन्माला आले त्यांना अर्ध्या तासाच्या आत त्या आईचं चीक पाजणं अत्यंत आवश्यक असतं. त्याच्यानंतर दुसरा आजार जो आहे तो मायकोप्लाझ्मा आहे. मायकोप्लाझ्मा हा आणखीन एक डेंजर आजार आपण म्हणूया की सर्रास आपल्याकडे बघायला मिळतो. त्याच्यामध्ये काय की शेळ्या मेंढ्यांना खोकला येतो, त्याच्यानंतर खूप दिवस खोकला राहतो, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, कधी कधी महिनाभर खोकला राहतो. हळूहळू जनावर खराब होत राहतात, त्यांचं हाडकं दिसायला लागतात, शरीरावरचं मांस निघून जातं, कधी कधी ताप येत राहतो, थोडस चाललं तरी जनावर खाली बसतं, म्हणजे काय की त्यांना धाप लागते, जास्त वेळ ते चालू शकत नाही, नाकातून घाण येते आणि पोटाच्या मार्फत त्यांचं रेस्पिरेशन सुरू होतं कारण छाती पूर्णपणे भरलेली असते आणि मग त्यांना श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो. हा एक प्रकार झाला. आणि आणखी एक प्रकार मायकोप्लाझ्माचा आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामध्ये स्तनदाह किंवा कासेला सूज येते, पायाला किंवा सांधे असतात, सांध्यामध्ये त्यांना स्वेलिंग येतं किंवा सांध्याला सूज येते आणि काही ठिकाणी तुम्हाला डोळे गेलेले पण बघायला मिळतात, ब्लाइंडनेस दिसतो, काशीला सूज येते, कधी कधी अबॉर्शन किंवा गर्भपात पण होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे मायकोप्लाझ्माचा आजार आपल्या शेळ्या मेंढ्यांना दिसू शकतो. त्याच्यानंतर दुसरा जो आजार आहे तो अँथ्रॅक्स. हा साधारणतः काही ठराविक पॉकेट्समध्येच आपल्याला बघायला मिळतो, सर्रास सगळीकडे हा बघायला मिळत नाही. त्याच्यामध्ये जनावरांची काही लक्षणं न दाखवता मृत्यू झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्यांच्या नाकातोंडातून किंवा संडासच्या जागेतून, लघवीच्या जागेतून लालसर स्त्राव किंवा रक्त बाहेर आलेलं आपल्याला बघायला मिळतं. ब्लॅक क्वार्टर दुसरा एक आजार आहे की फऱ्या आपण त्याला म्हणतो. तर फऱ्या बऱ्याच वेळेला आपली जनावरं जी असतात, शेळ्या मेंढ्या चरणाऱ्या ज्या असतात त्या काट्या कुट्यातून चरत असतात, कुठे बाबळीची झाडं आहेत त्याच्यामधून घुसत असतात, तर त्यावेळेस काय होतं की मातीला लागलेले जे जंतू असतात ते त्यांच्या मसल्समध्ये जातात आणि अशा प्रकारचा रोग तयार होतो. त्या ठिकाणी
आपल्या शेळ्या मेंढ्यांना लंगडायचा प्रॉब्लेम येतो. नंतर ज्या मसल्स मोठ्या जाड मसल्स आहेत किंवा खुब्याच्या मसल्स आहेत, पुढच्या पायाच्या जाड मसल्स आहेत, त्या ठिकाणी क्रेपिटेशन म्हणजे हात फिरला तर चरचर वाजतं अशा प्रकारे दिसतं आणि खूप ताप येतो आणि पटकन 1 तास 2 तासामध्ये किंवा 1 दिवसामध्ये त्याची मर आपल्याला झालेली आढळून येते. त्याच्यानंतर फूट रॉट हा पण आजार आहे की हा बऱ्याच वेळेला मॅनेजमेंटल आजार हा कन्सिडर केला जातो. आता एक ह्याच्यामध्ये गंमत काय की जे चरणारी शेळ्या मेंढ्या आहेत त्यांच्यामध्ये हा जास्त त्रास आपल्याला बघायला मिळतो. कारण काय होतं की ह्या शेळ्या चिखलामध्ये जातात. एक्झाम्पल घ्या की शेळ्या पाणी प्यायला नदीच्या कडेला गेल्यात किंवा उड्याच्या कडेला गेल्यात, त्यांच्या दोन्ही नख्यांच्या मध्ये एक ग्रंथी असते, त्या ग्रंथीवरती चिखल जाऊन बसतो, मग त्या ग्रंथीमधून येणारा जो स्त्राव आहे तो बंद होतो. मग तो स्त्राव यायचं बंद झालं की काय होतं की ती हळूहळू ती ग्रंथी ती फुगत जाते. मग ती फुगली की आजूबाजूचे जे जंतू असतात ते त्याच्यामध्ये जातात आणि मग तिथं पू तयार होतो. मग एकदा का पू तयार झाला की मग तो पू खूप मोठा होतो किंवा ती पुवाची पिशवी तयार होते त्या ठिकाणी, आणि बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी पिशवी तयार झाल्यानंतर त्या शेळ्यांची नखे सुद्धा निघून जाऊ शकतात, नख्या निघून जातात आणि मग हळूहळू विकनेस होतं, जनावरांना चालता येत नाही, चरायला जाता येत नाही आणि हळूहळू टॉक्झेमिया होऊन मरण्याची शक्यता असते. तर हा बेसिकली काय की नख्यांची स्वच्छता जर ठेवली तर हा आपल्याला आजार शक्यतो आपल्याकडे येणार नाही. मग बऱ्याच वेळेला काय की रात्री बसायची ठिकाणं जी असतात ती ओलसर असतात, तिथंच लेंड्या पडलेल्या असतात, तिथंच शेळ्या राहत असतात आणि सगळं एकाच ठिकाणी चालू असतं, आपण त्याच्यावरती लक्ष देत नाही. तर हा बेसिक गोष्ट आहे की तुम्ही स्वच्छता जर व्यवस्थित असेल तर फूट रॉट आपल्या शेळ्यांमध्ये येणार नाही. नंतर ब्रुसेलोसिस हा एक गंभीर आजार आहे की ब्रुसेलोसिस काय होतं की 30% 40% जर तुमच्या कळपामध्ये जर ॲबॉर्शनचं प्रमाण असेल, त्याच्यानंतर मस्टायटिसचं प्रमाण असेल. ॲबॉर्शन म्हणजे काय, गर्भपात होतो साधारणतः कच्ची व्हॅली म्हणतो आपण, किंवा 2.5 महिन्याच्या आसपास, 2.5 महिन्याच्या पुढे 3 महिने 3.5 महिने 4 महिने 4.5 महिन्यापर्यंत जर गर्भपात होत असेल तर त्या ठिकाणी ब्रुसेलोसिस असू शकतो असं आपण कन्सिडर करू शकतो. ब्रुसेलोसिस मध्ये काय होतं की तुमच्या कळपामधल्या 30-40% शेळ्यांना किंवा मेंढ्यांना हा आजार होऊ शकतो आणि जर तो मेनली आजार जो आहे तो पॉप्युलेशन किंवा आपण बोकड लावणे किंवा मेंढा लावणे, जर एखादा मेंढा खराब असेल किंवा त्या मेंढ्याला जर ब्रुसेलोसिस झाला असेल तर तो मेंढा जो आहे तो बाकीच्या शेळ्यांना पण तो लागवड करतो किंवा त्यांचं मेटिंग होतं आणि त्याच्यानंतर हा आजार एका शेळीपासून किंवा एका मेंढ्यापासून दुसऱ्या शेळीला, त्या शेळीपासून आणखीन हा आजार पसरत जातो. त्याच्यानंतर ज्यावेळेस गर्भपात होतो त्यावेळेस जे पिल्लू असतं ते आपण असंच फेकून देतो उघड्यावरती, त्याच्यानंतर तिथं माशा बसतात, त्या माशा पुन्हा आपल्या जनावरांच्या खाद्यावरती येतात आणि तो आजार माशांमार्फत आपल्या जनावरांच्या पोटात जातो आणि ह्याची सायकल कंटिन्युअस होत राहते. त्याच्यानंतर आपल्याला सुद्धा हा आजार होऊ शकतो जर आपण गर्भपात झालेल्या शेळीची वार आपण हाताने हाताळली असेल किंवा हाताने उचलली असेल, आपण कुठलाही ग्लोव्ज किंवा काही प्रिकॉशन्स न घेता जर ती वार आपण आपल्या हातात पकडली असेल आणि टाकली असेल तर त्यावेळेस त्यातले जंतू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करून आपल्याला कदाचित त्रास होण्याची शक्यता असते. आपल्याला हातपाय दुखणे, ताप येणे अशा प्रकारची लक्षणं आपल्याला स्वतःमध्ये सुद्धा दिसू शकतात. तर अशा प्रकारे ब्रुसेलोसिसचा आजार होतो आणि मग बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम असा झालेला आहे की डॉक्टर सांगतात की तुमच्या जनावरांना ब्रुसेलोसिस झालेला आहे. मग जो मेंढपाळ आहे किंवा शेळी पालक आहे तो काय करतो की त्याचा बोकड असेल किंवा त्याचा मेंढा असेल किंवा बालिंगा असेल तो बाजारामध्ये नेऊन विकतो. तो सांगतो की बाबा ह्याला 2 पिल्लं होतात, ह्याच्या पैदाशीपासून ह्याला जी मादी लागते, लागवड होते तिला 2 पिल्लं होतात. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला खोटं सांगतो बाजारात जाताना. मग दुसरा शेतकरी पण घेतो, तो बोकड किंवा ते बालिंगा तो घेऊन जातो आणि त्याच्या घरी लावतो. मग ते तिथल्या शेळ्या पण गाबडायला सुरुवात होते. मग अशी सायकल ही कंटिन्युअस होत राहते आणि मग आपण म्हणतो हे करायचं काय. तर असं काय असेल तर शक्यतो तुम्ही तशा प्रकारचे जे बोकड किंवा बालिंगे आहेत ते तुम्ही डायरेक्टली स्लॉटरला किंवा कटिंगला विकले पाहिजेत. दुसऱ्या शेतकऱ्याला फसवणूक करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिस हा आजार जो आहे तो आपण म्हणूया की जिथं इंटेन्सिव्ह फार्मिंग आहे किंवा बंदिस्त शेळीपालन आहे त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता असते. कारण काय की आपल्याकडे जे लेबर्स काम करत असतात, बऱ्याच वेळेला गावामधला पुरुष माणूस किंवा कोणी त्याच्याकडे बघायला नाही असा माणूस आपण बऱ्याच वेळेला कामाला ठेवतो किंवा दुरून कुठून तरी आलेला माणूस कामाला ठेवतो. त्याची हेल्थ आपल्याला माहित नसते, तो माणूस तिथंच खोकत असतो, तिथंच त्याचा बडका पडलेला असतो
तिथंच खाद्य पडलेलं असतं किंवा खाद्य कुट्टी करायचं काम चालू असतं, मग तिथंच तो थुंकत असतो. तर अशा प्रकारे माणसाकडून आपल्या शेळ्यांना होणारा आजार हा ट्युबरक्युलोसिस आहे. तर मी तुम्हाला एक विनंती करेल की ज्यावेळेस आपल्याकडे जे काही लोक काम करत असतात किंवा जे काही फार्म मध्ये काम करत असतात त्यांची पण आपण हेल्थ तपासणी वर्षातून एकदा तरी करून घेतलेली सगळ्यात चांगली. कारण काय की ट्युबरक्युलोसिस आजार शेळ्यांमध्ये आपल्याला माणसासारखं दिसून येत नाही. शेळी फक्त खराब होत राहते, खाणं भरपूर असतं, पण ज्यावेळेस आम्ही पोस्टमॉर्टम करतो त्यावेळेस लक्षात येते की बाबा हिला बाकीच्या आजारांच्या बरोबर तिला ट्युबरक्युलोसिस पण आहे. मग असं दिसल्यानंतर मग फाइंड आउट केल्यानंतर आम्हाला ह्या गोष्टी सापडल्या की तिथं जे लोक काम करतात किंवा जे वर्कर्स आहेत त्यांच्यामध्ये 3% 4% किंवा 3 ते 4 वर्कर्स तिथं पॉझिटिव्ह ट्युबरक्युलोसिसला निघाले. मग त्यांची ट्रीटमेंट करून घेतली आणि मग ते फार्म आहे ते ट्युबरक्युलोसिस पासून फ्री राहिले. कारण काय की आपण शेळ्या तयार करतो किंवा मांसासाठी तयार करतो, हीच शेळी आपण कुणाला तरी विकत असतो मांसासाठी, मग त्याच्यापासून ह्या ट्युबरक्युलोसिसचा प्रसार आपण दुसऱ्या माणसांना किंवा दुसऱ्या ठिकाणी करत असतो. तर हेच टाळण्यासाठी आपण आपल्या फार्म मध्ये जे लोक काम करत असतात त्यांचं जर वर्षातून एकदा ट्युबरक्युलोसिसची चाचणी करून घेतली तर ते सगळ्यात उत्तम राहील, जेणेकरून आपल्याला पुढचा त्रास होणार नाही. जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला 2-2.5 महिन्याची सुट्टी द्या, त्याला ट्रीटमेंट करायला सांगा, तो बरा झाल्यानंतर पुन्हा त्याला कामावरती रुजू करून घ्या. तर अशा प्रकारे आपण ट्युबरक्युलोसिस वरती आपण काम करू शकतो. आता तुम्हाला काही चित्र पण दाखवेल मी. आता हा ट्युबरक्युलोसिस आणि मायकोप्लाझ्मा, ही शेळी ज्यावेळेस पोस्टमॉर्टमला आली त्यावेळेस आम्ही सस्पेक्ट केले की बाबा याला मायकोप्लाझ्मा असेल, पण ज्यावेळेस व्यवस्थित पाहिलं त्यावेळेस त्याच्या ट्युबरक्युलोसिसचे पण आपल्याला नोडल्स फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळेल. जसे माणसामध्ये ट्युबरक्युलच्या गाठी तयार होतात तशाच प्रकारच्या गाठी शेळ्या मेंढ्यांच्या फुफ्फुसामध्ये पण तयार होतात. तर अशा प्रकारचं आपल्याला हे ट्युबरक्युलोसिस बघायला मिळतो. मायकोप्लाझ्मा जो आजार मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मायकोप्लाझ्मा मध्ये जनावर क्रुश होतात. क्रुश का होतात तर त्यांचं फुफ्फुस जे आहे, हे फुफ्फुस सगळे आहेत, फुफ्फुसाच्या बाजूला पाणी साठतं, त्याचबरोबर फुफ्फुस पूर्णपणे निकामी होतात. फुफ्फुसाच्या कडेनं असा पडदा तयार होतो आणि हा पडदा तयार झाला की जनावरांना श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो. जनावर हळूहळू खराब होत राहतात, क्रुश होत राहतात आणि मग परिणामतः 1-1.5 महिन्यांनी ती दगावतात. त्यांच्या फुफ्फुसामध्ये अशा प्रकारचे लक्षणं दिसतात. तर तुम्ही ह्याला काही जास्त घाबरू नका, प्रिव्हेन्शन इज बेटर, सगळ्यात महत्वाचं प्रिव्हेन्शन आहे. त्याच्यानंतर ह्युमरेजिक सेप्टिसिमियामध्ये आपल्याला अशा प्रकारचे हार्टवरती ह्युमरेज आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही HS बघू शकता की फुफ्फुस दाह, त्याच्यामध्ये हे जे फुफ्फुस आहे फुफ्फुसाला खूप प्रमाणात सूज येते, खूप इडिमा तयार होतो आणि जनावर धाप देतात, जनावरांना खूप ताप येतो आणि परिणामतः दगावण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर जर काही वेळेस HS आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये हा बऱ्याच वेळेला अॅक्यूट न राहता क्रोनिक राहतो किंवा खूप खूप दिवसापर्यंत HS राहू शकतो. कमी प्रमाणातला HS आपल्या शेळ्यांच्या मध्ये राहू शकतो. त्याच्यामध्ये निमोनिया, शेळी वारंवार ठसकते, वारंवार तिला खोकला येत राहतो. तर त्यावेळेस अशा शेळ्यांचं ज्यावेळेस आम्ही पोस्टमॉर्टम करतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे फुफ्फुस खराब झालेले आम्हाला बघायला मिळतात. काही शेळ्यांमध्ये छातीमध्ये पाणी साठतं किंवा पू तयार होतो. तर हे पण मायकोप्लाझ्मा आणि HS दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळू शकतं. काही वेळेस शेळ्यांच्या फुफ्फुसामध्ये अशा प्रकारचा बडका साठलेला असतो, त्यामुळे शेळ्यांना श्वासोश्वासाला त्रास होत राहतो. ट्युबरक्युलोसिस अशा प्रकारे आपल्याला दिसू शकतं. अँथ्रॅक्स, जसं तुम्हाला मागाशी सांगितलं की अँथ्रॅक्स मध्ये नाकातोंडातून लालसर रक्त बाहेर येतं. तर असं तुम्ही जर ह्या मेंढीच्या नाकाकडे बघितलं तर ह्या मेंढीच्या नाकातून असा लालसर स्त्राव बाहेर आलेला असतो. घाबरायची गरज नाहीये, काही ठराविकच भागामध्ये आपल्याला हा अँथ्रॅक्स आपल्याला बघायला मिळतो. हे अँथ्रॅक्सचे जंतू असतात. आता हे साधारणतः बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले की जे कॉमनली आपल्याकडे बघायला मिळतात. आता याच्यानंतर आपण व्हायरल इन्फेक्शन बघूया की जे आपल्याला खूप त्रासदायक ठरतात आणि त्यांचा त्रास जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. एकदा झाला तर त्याच्यावरती काही उपचार नसतो, पण होऊ नये म्हणून निश्चितच आपल्याकडे काहीतरी सोल्युशन असतं, ते म्हणजे व्हॅक्सिनेशन असतं. तर व्हायरल इन्फेक्शन मध्ये PPR आहे, FMD आहे, ब्लू टंग आहे. तर PPR जो आपल्याला सगळ्यांना कॉमनली माहिती आहे की बाबा आपण याला प्लेग म्हणू शकतो की शेळ्या मेंढ्यांचा प्लेग आपण थोडक्यात म्हणूया. तर जसं पटकी येते किंवा प्लेग येतो तर पटापटा जनावरं मरतात. तर तशाच प्रकारे जर PPR झाला तर
आपली जनावरं मरण्याची शक्यता असते. तर त्याच्यामध्ये जर शेळ्या किंवा मेंढ्या असतील त्यांना पीपीआर झाला असेल, त्यांना खोकला येतो, जुलाब लागतात, खूप ताप येतो, तोंड जर उघडलं तर तोंडावरती असं ब्रांड किंवा आपल्या भाकरी पीठ चाळल्यानंतर जसा जो चाळ शिल्लक राहतो तशा प्रकारचा जर चाळ त्याच्या तोंडामध्ये किंवा चाळासारखा जर घटक जर तोंडावरती किंवा जिभेवरती साठलेला आहे असं दिसलं आपल्याला, तर तो पीपीआर असू शकतो. त्याच्यानंतर एफएमडी जो आजार आहे तो फूट अँड माउथ डिसीज आपण म्हणतो. काही ठिकाणी त्याला नुसतंच लाळ्या म्हणतात, काही ठिकाणी खुरकत म्हणतात किंवा काही ठिकाणी लाळ्या खुरकत असं म्हटलं जातं. तर हा जो आजार आहे तो साधारणतः त्या आजारामध्ये जास्तीत जास्त जे वाढणारी जनावर आहेत, यंग म्हणूया आपण त्यांना, 8 ते 9 महिन्याचे, 1.5 वर्षापर्यंत जी जनावर आहेत की जी फळकर आहेत किंवा लागवडीच्या मापाला झालेली आहेत, तर त्यांच्यामध्ये साधारणतः हा आजार यंग जनावरांच्या मध्ये जास्त दिसतो आणि त्यांना पटकन बाधा होऊन त्यांची मरतूक होण्याची शक्यता असते. जुन्या किंवा ओल्ड जी जनावर आहेत त्यांच्यामध्ये तोंडामध्ये, पायावरती, जिभेवरती छोटे छोटे फोड येतात, ते फोड फुटतात, जखमा होतात आणि मग त्याला सेकंडरी बॅक्टेरियल कॉम्प्लिकेशन होतं आणि त्याच्यामुळे त्यांना आपली जनावरं दगावण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर ब्लूटंग जो आजार आहे, तो ब्लूटंग आजार जो आहे तो क्युलिकॉइड्स नावाचे जे इन्सेक्ट असतात किंवा क्युलिकॉइड नावाचे जे माशा किंवा मच्छर असतात त्या मच्छरपासून होणारा आजार आहे. आता एक परंपरा आहे, तुम्ही जर मेंढपाळ बघितली असतील तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा नेहमीच ते संध्याकाळच्या वेळेला त्यांच्या जी वाघर लावलेली असते त्या वाघरीच्या पुढे मागे किंवा चारी कोपऱ्याला ते शेणकुटं ठेवलेली असतात. त्या शेणकुटं आणि त्याचा धूर केलेला असतो. बऱ्याच वेळेला तुम्हाला लोकांना प्रश्न पडला असेल की बाबा हे धूर का करतात, तर एक त्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे की जर तुम्ही संध्याकाळी 3:00 वेळेला जर त्या ठिकाणी धूर केला तर आजूबाजूच्या पाण्यावरती किंवा पाणवठ्यावरती किंवा ऑर्गॅनिक मॅटर ज्या ज्या ठिकाणी डिकम्पोजिशन चालू आहे त्या ठिकाणचे जे क्युलिकॉइड्स मच्छर आहेत ते क्युलिकॉइड्स मच्छर आपल्या शेळ्यांच्या पर्यंत किंवा आपल्या गोठ्यापर्यंत पोहोचणार नाहीत. तर त्यासाठी बऱ्याच वेळेस जे मेंढपाळ आहेत ते धूर करत असतात संध्याकाळच्या वेळेला. तर त्याचं कारण ते आहे की धूर केल्यानंतर ते मच्छर पळून जातात आणि धूर करताना ते नुसताच धूर करत नाहीत, त्याच्यामध्ये ओल्या लिंबाची पाला टाकतात. ओल्या लिंबाचा पाला टाकला तर तो फ्लाय रिपेलेंट म्हणून काम करतो. म्हणजे जसं तुम्ही आता मच्छरचे बऱ्याच अगरबत्त्या बघत असाल तर त्याच्यामध्ये नीम म्हणून टाकलेलं आहे, आपण घरामध्ये वापरतो, तर ते त्या कॉइल्समध्ये, मॉस्किटो कॉइल्स मध्ये नीम टाकलेलं असतं. पण आपल्या लोकांना बऱ्याच वर्षापासून मेंढपाळ लोकांना माहित आहे की संध्याकाळची शेणकुटं ठेवायची, थोडेसे धूर करायचा आणि ते धुपट ठेवायचे इन द सेन्स की त्याला धूर येऊन द्यायचं. धुपट ठेवणं म्हणजे धूर येऊन देणं. तर धुपट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये थोडेसे ओल्या लिंबाचे पाला टाकायचा. मग त्याच्यामुळं तो पाला थोडासा जळला जातो, त्यापासून त्याचा अर्क जो येतो त्या धुरामध्ये मिसळतो. त्या धुरामध्ये मिसळला की ते आपल्या संध्याकाळच्या वेळेस जे येणारे इन्सेक्ट आहेत किंवा येणारे जे मच्छर आहेत ते थांबले जातात. तर हा जो आजार आहे साधारणतः ज्यावेळेस वातावरणामध्ये ढगाळ वातावरण जास्त असेल, ढगाळ वातावरणामध्ये क्युलिकॉइडचं प्रमाण जास्त तयार होतं. जिथं ऑर्गॅनिक मॅटर तयार होत असतं किंवा तयार आहे त्या ठिकाणी क्युलिकॉइडचं प्रमाण जास्त होत असतं. म्हणून पावसाळ्याच्या भागामध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये क्युलिकॉइड्स किंवा ब्लूटंग हा आजार आपल्याला जास्त मिळतो, कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये क्युलिकॉइडचं प्रमाण किंवा मच्छर व्हायचं प्रमाण जास्त असतं. मच्छर टाळायचे तर मग आपापल्या परीनं तुम्ही चांगले उपाय करू शकता की जेणेकरून इन्सेक्ट तयार होऊ नयेत. आता ह्याचं महत्वाचं कारण काय आहे की जर तुम्ही तुमच्याकडे इंटेन्सिव्ह फार्मिंग आहे, म्हणजे तुम्ही बंदिस्त शेळी पालन करत असाल तर तुम्ही तुमचा कचरा कुठे टाकताय आणि त्याचं विल्हेवाट कशी लावताय. बऱ्याच वेळेला काय की तुम्ही कंपाऊंड मारलेलं असतं, कंपाऊंडच्या बाहेर जाऊन कचरा टाकायच्या ऐवजी कंपाऊंड मध्ये आतच उभं राहून तुम्ही कचरा बाहेर टाकता. जस्ट इमिजिएटली आपल्या कंपाऊंडच्या बाहेर तुम्ही कचरा टाकता. मग काय होतं की तो ओला कचरा असतो, थोडासा मिक्स कचरा असतो, मग तिथं ही क्युलिकॉइड्स अंडी घालतात. अंडी घातल्यानंतर तिथं त्यांची खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते. नंबर ऑफ इन्सेक्ट्स हे खूप वाढतात आणि मग ते इन्सेक्ट्स आपल्या गोठ्यामध्ये येतात आणि मग आपल्या शेळ्यांना, मेंढ्यांना ब्लूटंगचा आजार पावसाळ्याच्या दिवसात होऊ शकतो. तर त्यासाठी आपल्या जर ऑर्गॅनिक मॅटरची जर विल्हेवाट आपण व्यवस्थित लावली तर निश्चितच आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये ब्लूटंगचा आजार येणार नाही. त्याच्यानंतर पॉक्स म्हणजे देवीचा रोग, ह्याच्यामध्ये पण खूप साऱ्या अंधश्रद्धा आहेत. मेंढपाळांमध्ये शक्यतो ह्या अंधश्रद्धा बघायला मिळतात की ते बाई आली म्हणतात. बाई आली म्हणजे जे नाव त्याचं देवी रोग आहे, पण बाई आली म्हणतात
आणि शिवता शिवत करू नका म्हणतात. म्हणजे काय की घरातली बाया माणूस असेल, मेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये असेल किंवा मासिक पाळी आली असेल, मग त्यांना म्हणतात तुम्ही इकडे येऊ नका, तुम्ही गोठ्यामध्ये किंवा त्यांच्या कळपाच्या मागे जाऊ नका, तुम्ही जर आला तर ती बाईचं रोग बळावेल. तर तसं काही नाही. ह्याच्यामध्ये हा आजार जो आहे तो माशांपासून पसरतो. खोकल्या जनावरांचा एकमेकाच्या श्वासामधून हा आजार पसरू शकतो. त्याच्यामुळं बाई आली आणि ह्या गोष्टी तुम्ही अंधश्रद्धेवरती लक्ष ठेवू नका, ह्याचा काही उपयोग होत नाही. आणि मग तुम्ही बऱ्याच वेळेला काय करता की तुम्ही भंडारा उधळून हा आजार कमी होत नाही. तर भंडारा म्हणजे चांगल्या क्वालिटीची हळद जर खाऊ घातली, तर हा पॉक्स वरती आपण कंट्रोल करू शकतो. कारण पॉक्स वरती पण आपल्याला उपचार काही नाहीत, पण हळद एक प्रकार आपण खायला घातला रोज 5 ग्रॅम सकाळी, 5 ग्रॅम संध्याकाळी, तर झालेला आजार थोडासा कमी होऊ शकतो. पण पूर्णपणे आपल्याला त्याची काळजी घ्यायला लागते. सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करावे लागतात. पण हळद अंगावर उधळायची नसते, तर हळद जी असते ती चारायची असते जनावरांना. बऱ्याच वेळेला आपल्याकडे असे अंधश्रद्धा बघायला मिळतात की देवी आली म्हणजे बाई आली, तर ती बाई आली तर आपण त्या जनावरांच्या अंगावरती हळद उधळतो. त्याचा काही एक उपयोग होत नाही. हळद खाऊ घातली पाहिजे. तर ह्या रोगामध्ये तोंडामध्ये, कातडीवरती, त्याच्यानंतर फुफ्फुसावरती, ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला चट्टे उठलेले दिसतात. शेळ्या मेंढ्यांना खूप ताप येतो, हळूहळू शेळी खराब होत राहते, त्यांना खूप सारा खोकला येत राहतो आणि त्याच्यामुळं महिना, 1.5 महिना किंवा 15-20 दिवस ही शेळी आजारी राहते आणि त्याच्यानंतर दगावते. त्याच्यानंतर दुसरा आजार जो आहे तो ऑर्प, हा पॉक्सच्याच सारखा आपल्याला दिसतो. त्याला बऱ्याच वेळेला तोंडावरती मवा म्हटलं जातं. तर तोंडाच्या आजूबाजूला, नाकाच्या खाली जिथे ओठ असतात जनावरांचे, खालचे आणि वरचे ओठ असतात, त्या ओठावरती हे देवीसारखे पुरळ किंवा फुटकुळे आलेले असतात. तर हा आजार आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतो. त्याच्यानंतर रेबीस काय की जर आपल्या गोठ्यामध्ये जर बायोसिक्युरिटी चांगली नसेल आणि पिसळलेलं कुत्रे एखादं जर आपल्या गोठ्यामध्ये शिरलं असेल, तर हा रेबीस आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये येऊ शकतो. जे लोक चरायला शेळ्या मेंढ्या नेतात, तर त्या ठिकाणी पिसळलेले लांडगे असतात किंवा हिंस्र प्राणी असतात जे पिसळलेले असतात, कदाचित ते चावतात आणि चावून मग त्यांच्या गोठ्यामध्ये किंवा त्यांच्या फ्लॉकमध्ये, त्यांच्या कळपामध्ये हा आजार येऊ शकतो. तर ज्यावेळेस असं काय हल्ला होईल त्यावेळेस आपण प्रकर्षाने त्याचं पोस्ट रेबीस ट्रीटमेंट ही करून घेतली पाहिजे. जर ती नाही घेतली तर कदाचित आपल्याला पण त्याचा त्रास होऊ शकतो. आणि बऱ्याच वेळेला काय की जनावर खात नाही म्हटलं की आपण त्याच्या तोंडामध्ये हात घालून बघत असतो. आपल्याला माहित नसते की हे बाबा पिसाळायला आहे, त्याला काही कुत्रं पिसाळायला चावलेलं, हे आपल्याला काहीच माहित नसतं. आपण तोंडामध्ये हात घालतो आणि त्यातले जंतू परत आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात, मग आपल्याला पण रेबीस होण्याची शक्यता असते. म्हणून जर आपल्याला माहित असेल की बाबा कधी पिसाळलेलं कुत्रं, पिसाळलेला लांडगा जर आपल्या कळपामध्ये शिरलेला आहे, तर तुम्ही त्या जनावरांना बाजूला ठेवा, त्यांची पोस्ट बाईट रेबीसची ट्रीटमेंट करून घ्या, मग आपल्याला त्रास होणार नाही. आता पीटीआरची काही लक्षणं किंवा पोस्टमॉर्टमचे चेंजेस दाखवतो. आतड्यावरती झेब्रा मार्किंग किंवा जसे झेब्राचे पट्टे असतात रस्त्यावरती, तशा प्रकारचे पट्टे जनावरांच्या आतड्यामध्ये तयार होतात. हे सगळे चट्टे पट्टे आहेत, हे पण चट्टे पट्टे. नंतर पोटातले जे लिम्फ ग्रंथी किंवा मिजंट्रिक लिम्फ नोड म्हणतो आपण त्यांना, ते मिजंट्रिक लिम्फ नोड खूप मोठे झालेले असतात. नंतर दुसरा जो आजार आहे की आपण मगाशी पाहिलं ब्लू टंग मध्ये जिभेबरोबरच फुफ्फुस पण निळी पडलेली असतात. कारण की जे व्हायरस जो आहे तो व्हायरस ज्या छोट्या छोट्या कॅपिलरीज आहेत किंवा रक्तवाहिन्या असतात, त्या रक्तवाहिन्यांना ब्लॉक करतात, म्हणून तिथं रक्त साखळलं जातं आणि रक्त साखळल्यामुळे त्यांचा कलर जो आहे तो ब्लू किंवा नील जिबा म्हणतो आपण त्याला, निळी जिबा असते. त्याचबरोबर आतले फुफ्फुस किंवा ऑर्गन सुद्धा निळे झालेले आपल्याला बघायला मिळतात. नंतर देवी रोग आहे, तर देवी रोगामध्ये त्यांच्या जनावरांच्या तोंडावरती असे चट्टे येतात, त्याचबरोबर जिभेवरती पण चट्टे येतात. नंतर कातडी जर बघितली तर कातडीवरती पण अशा पांढऱ्या रंगाच्या गाठी किंवा चट्टे आपल्याला आलेले बघायला मिळतात. जर ट्रकिया किंवा त्याचे श्वासनलिका जर बघितली तर श्वासनलिकेवरती एवढे मोठे उरण किंवा एवढ्या मोठ्या जखमा त्या पॉक्सच्या व्हायरसने केलेल्या असतात. त्याच्यामुळे जनावर खूप खोकत असतं आणि त्याचा खोकला काही केल्या कमी होत नाही. नंतर फुफ्फुसावरती पण अशा प्रकारचे नोडल्स किंवा गाठी तयार झालेल्या असतात.
किडनी पण त्याच्यामधून सुटत नाही. म्हणजे प्रत्येक ऑर्गन मध्ये हे जंतू जाऊन बसतात आणि जंतू गेल्यानंतर किंवा व्हायरस मल्टिप्लाय होतात आणि अशा प्रकारचे लिजन्स आपल्याला बघायला मिळतात. हे झाले व्हायरल इन्फेक्शन. त्याच्यानंतर प्रोटोझोआ. प्रोटोझोआवरती बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की ते लक्ष देत नाहीत ह्या प्रोटोझोआवरती. फक्त आपण लक्ष ठेवतो की बाबा ताप आलाय बस, त्याच्या पलीकडे काही नाही. मग ताप आला म्हटलं की नुसतं ताप कमी व्हायचं इंजेक्शन देतात. आता गोचिड तापामध्ये काय होतं की थायलेरिया, बबेशिया आणि अनाप्लाझ्मा हे मुख्यत्वे 3 प्रकारचे जास्त प्रमाणात प्रोटोझोल किंवा गोचिड ताप आपल्या शेळ्यांच्या मध्ये बघायला मिळतात. हा जो आजार आहे तो किंवा हे तिन्ही पण आजार आहेत, थायलेरिया, बबेशिया आणि अनाप्लाझ्मा, हे तिन्ही पण आजार जे आहेत ते गोचिड पासून पसरत असतात. मग गोचिड कुठं दडतात हे आपल्याला माहित पाहिजे. आपल्या जनावरांच्या शरीरावरती कुठे, अंगावर कुठं सापडत नाही, पण कान उलटा करून बघितला, हे बऱ्याच वेळेला आपले शेतकरी बघत नाहीत. कान उलटा करून बघणे हे सगळ्यात महत्वाचं असतं. कान उलटा करून बघतात, मग तिथं तुम्हाला आतल्या बाजूला खूप साऱ्या गोचिड अगदी कानाच्या डीप पर्यंत किंवा आतल्या भागापर्यंत ह्या गोचिड दडून बसलेल्या असतात. मग त्याच्यापासून ह्या तिन्ही पण आजारांचा प्रसार होत असतो. थायलेरिया किंवा टिक बॉर्न इन्फेक्शन आहे, ह्याच्यामध्ये अॅनिमिया किंवा रक्त कमी होतं, ताप येतो आणि बऱ्याच शेळ्यांना थोडीसं काळसर संडास होते किंवा चॉकलेटी प्रकारची संडास होते, खोकला येतो आणि जॉन्डिस होऊन जनावरं मरण्याची शक्यता असते जर उपचार वेळेवर मिळाले नाही तर. आणि जर बारकाईने अभ्यास केला तर त्यांच्या ज्या ग्रंथी आहेत, लिम्फ नोडच्या ग्रंथी आहेत फऱ्याच्या जवळच्या, त्या मोठ्या झालेल्या असतात. तर बबेशिया जो आजार आहे तो पण गोचिडा मार्फत पसरणारा आजार आहे. त्याच्यामध्ये लाल रंगाची किंवा कॉफी कलरची युरिन होत असते आणि तशा प्रकारची लाल लघवी होते आणि 2-3 वेळा लघवी केली की जनावर मरण्याची शक्यता असते आणि त्या जनावरांना कावीळ पण झालेली असते. नंतर अॅनाप्लाझ्मा हा पण आजार प्रोग्रेसिव्ह, त्याच्यामध्ये ताप वारंवार येत राहतो आणि जनावरांना कावीळ होत राहते. मग बरेच लोक म्हणतात की त्याला पिवळा झाला. मग पिवळा म्हणजे काय नसतं, पिवळा म्हणजे कावीळ झालेली असते. नंतर दुसरा प्रोटोझोआ आहे तो कॉक्सिडिया आणि बेलॅन्टिडियम. आता कॉक्सिडिया हा सगळ्यात मोठा आजार माझ्या माहितीप्रमाणे जे इंटेन्सिव्ह फार्मिंग किंवा बंदिस्त शेळीपालन करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हा कॉक्सिडिया हा कॉन्स्टंट आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्यामुळं एक ओरड असते, जे बंदिस्त शेळीपालन करतात त्यांची ओरड असते की काही केल्यास शेळ्यांना किती चांगलं खायला घातलं तरी शेळ्या सुधरत नाहीत. हे तुम्ही तुमच्या लगेच तुम्हाला प्रतिप्रश्न तुमच्या मनामध्ये उपलब्ध होतील की तुम्ही किती पण चांगल्या क्वालिटीचं खायला घातलं तरी शेळ्यांचं वजन वाढत नाही. मग तुम्ही कॅल्शियम घाला, फॉस्फरस घाला, सगळं घाला, कुणी पेंट घालतात, कुणी शेंगदाणे घालतात, कुणी शेंगदाण्याची पेंट घालतात, कुणी सोयाबीन घालतात. हे सगळं करून सुद्धा जर तुमच्या गोठ्यामध्ये जर तुमची जनावरं अशक्त राहिलेली असतील, म्हणजे खाणं भरपूर आहे पण तुमचं शरीर, जनावरांचं शरीर जर चांगलं नसेल तर तुमच्या गोठ्यामध्ये कॉक्सिडियाचा आजार हा सुप्त अवस्थेत आहे असं आपल्याला कन्सिडर करता येऊ शकतं. हा आजार कसा आहे की बेसिकली पुअरली मॅनेज फार्म म्हणजे काय की तुमचं मॅनेजमेंट जर साफसफाईचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित नसेल तर हा कॉक्सिडियाचा आजार कंपल्सरी आपल्या गोठ्यामध्ये येत राहतो. त्याच्यात सिंपल एक उदाहरण सांगतो की शेतकरी काय करतात, एकच चप्पल असते त्यांच्याकडे. सिंपल गोष्ट आहे बघा, लक्षात घ्या की आपल्याकडे एकच चप्पल आहे, आपण त्याच चप्पलीनं आपल्या शेतात जातो, चारा तोडून आणतो, तो तीच चप्पल घेऊन परत आपण आपल्या गोठ्यामध्ये फिरतो, नंतर तीच चप्पल घालून आपण पाणवठ्याच्या ठिकाणी जातो, शेतात जातो किंवा उड्याला नदीला सगळीकडे जातो. तीच चप्पल आपल्या गोठ्यामध्ये फिरत असते, तीच चप्पल घालून आपण साफसफाई करत असतो. आता ही चप्पलचं मी का सांगतो, कारण जंतू जे आहेत ते कुठपासून कुठपर्यंत येऊ शकतात तुम्ही विचार करा. आता जर मी खाद्याचं सांगितलं तुम्हाला की तुम्ही खाद्य तोडायला गेला, मग तुम्ही बऱ्याच वेळेला काही खाद्य खाली जमिनीवरती टाकलेलं असतं. तुम्ही शेतामधलं समजा एखादा घास तोडताय, तुम्ही तुमच्याकडे समजा मेथी घास आहे, तुम्ही मेथी घास कट केला, मेथी घास विळ्याने कट केला आणि तो जमिनीवरती हांतरला. तुम्ही येताना काय की बऱ्याच वेळा चुकून तुमच्याकडून तो घास जो आहे तो तुडवला जातो. तुमच्या चपलीला लागलेले जंतू आहेत ते त्या घासावरती जातात. मग तो घास तुम्ही उचलता, तुमच्याकडे बाईक असेल तर बाईकवर ठेवता, ट्रॉली असेल ट्रॉलीमध्ये किंवा ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टरमध्ये टाकता आणि तो घास तुमच्या फार्म मध्ये जातो. तो तुडवलेला घास परत तुमच्या फार्म मधले जे लोक असतात ते परत आतमध्ये चढतात, घासावरती उभे राहतात आणि उभं राहून पुन्हा तो घास पायाने ढकलणे किंवा काठीने ढकलणे हा कार्यक्रम सुरू होतो. मग तो खाली एक ढीग पडलेला जातो, ढिगावरती परत उडी मारतात तुम्ही लोक, तुमच्या पायाचे जे चपलीचे जे जंतू आहेत ते पुन्हा त्या घासाला लागतात. मग तो घास तुम्ही आयदर कट करता किंवा ते बांधून ठेवता. बरेच लोक असं म्हणतात की बाबा आम्ही सगळं आमचं जे खाद्य ते आम्ही टांगून ठेवतो.
जर तुम्ही टांगून ठेवत असाल आणि त्या खाद्यावरती तुमचे पाय लागत नसतील तर निश्चित तुमच्याकडे कॉक्सिडिया येणार नाही. पण मी जे आधी आता सांगितलं की तुम्ही घास तोडताय त्याच्यावरती नाचताय, त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला शेतकरी काय करतात की तो घास तोडून आणतात तुमच्या मध्येच फार्म मध्येच टाकतात. मग बारकी जी पिल्लं असतात, सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो बारकी पिल्लं, छोटी महिना 1.5 महिन्याची 2 महिन्याची जी पिल्लं असतात त्यांना काही तुम्ही बांधून ठेवलेले नसते किंवा त्यांना वेगळे कप्पे करून ठेवलेले नसतात, ते उड्या मारत असतात. म्हणजे आधी जिथं शेळ्यांनी लेंड्या टाकल्यात तिथं नसणार, तिथनं ते पळणार, दुसरीकडे जाणार, दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाणार, त्याच्यानंतर जिथं खाद्य ठेवले खाद्याच्या पोत्यावरती नाचणार, त्याच्यानंतर जिथं ओलं खायला ठेवलंय त्या खाद्यावरती नाचणार, जिथं वाळकं ठेवलंय तिथं नाचणार. हे सगळं झालं की मग ते परत गव्हाणीमध्ये येणार, जिथं तुम्ही गव्हाण बनवलेली आहे म्हणजे खाद्य टाकायचे जे भांडे आहेत त्या भांड्यामध्ये नाचणार. काही पिल्लं जे ते खाद्य टाकलेली भांडी आहेत त्याच्यामध्ये झोपतात, तिथंच ते परत संडास करत असतात. ही साधी साधी सिंपल गोष्ट आहे, लक्षात घ्या तुम्ही की बायोसिक्युरिटी किती महत्वाची आहे. तर कॉक्सिडिया जो आजार आहे तो ओरल फिकल कॉन्टॅमिनेशन म्हणजे जमिनीवरच्या लेंड्याचं परत जनावरांच्या पोटामध्ये गेल्यानंतर जो होणारा त्रास जो आहे तो कॉक्सिडिया. तर कॉक्सिडियामध्ये आपल्या जनावरांची रक्त कमी होत राहतं, जनावर हळूहळू खराब होत राहतात आणि आपण कायम म्हणत असतो की आपण यांना सोन्याचं खाऊ घातलं तरी हे जनावर सुधरत नाही. तर त्याचं बेसिक कारण कॉक्सिडियासिस आहे. तर त्या जनावरांना वारंवार जुलाब होऊ शकतात, खराब जनावर होतात आणि त्यांना पाहिजे तशी तब्येत सुधारत नाही. तर तुम्ही कॉक्सिडिया आहे की नाही हे तपासून बघितलं पाहिजे. त्यानंतर बॅलॅन्टिडियम कोलाय हा पाण्यामधून येणारा आजार आहे. हा कंट्रोल पण लवकर होतो, पण कॉक्सिडिया लवकर कंट्रोल होत नाही. बॅलॅन्टिडियम कोलाय हा लवकर कंट्रोल होऊ शकतो, पाण्यामध्ये थोडंसं निर्जंतुकीकरण केलं पाण्याचं की तो कंट्रोल होऊ शकतो. पण कॉक्सिडिया हे तुम्हाला पूर्ण फार्म व्यवस्थित तुम्हाला मॅनेज केल्याशिवाय तुम्हाला कॉक्सिडिया कव्हर होत नाही. नंतर काही पिक्चर आपण बघूया गोचिड तापाचे. थायलेरिया, जसं गोचिड ताप सांगितलं की थायलेरियामध्ये जॉन्डिस दिसतो, हे तुम्ही जर बघितलं बारकाईने तर हे आतलं सगळं भाग जो तो पिवळा पडलेला असतो. नंतर जनावरांच्या तोंडाला फेस येतो म्हणजे त्याच्या छातीमध्ये पाणी साठतं किंवा फुफ्फुसामध्ये पाणी साठलेलं असतं आणि तेच त्याच्या तोंडावाटे बाहेर येत असतं. तर तशा प्रकारे जनावरांना सलायवेशन किंवा तोंडाला फेस येतो अशी आपल्याला कंप्लेंट असते. तर गोचिड तापामध्ये अशा प्रकारची फेस आपल्याला आलेला बघायला मिळतो. जनावरांना काळी संडास होते कारण त्यांच्या पोटामध्ये अल्सर तयार होतात. मग आपण काय करतो बऱ्याच वेळेला की ताप आला म्हटलं की फक्त तापाचं इंजेक्शन देतो, मग ते अल्सर आणखीन बळावतात आणि मग जनावर काळी संडास करून मरण्याची शक्यता असते. जॉन्डिस दिसतो आपल्याला. सर एक प्रश्न होता. हॅलो, हा बोला. सर आपण सरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर मग प्रश्न घेऊया, लास्टला सर सांगतील त्यावेळी आपण बोलूया त्याबाबत. हा चालेल सर, कंटिन्यू करा. हो. आपण ज्यावेळेस तापाचं इंजेक्शन देतो त्यावेळेस अल्सर ऑलरेडी गोचिड तापामध्ये पोटामध्ये अल्सर होतात. मग एकदा काही इंजेक्शन दिलं की हे अल्सर बळावतात, त्याच्यातून रक्तस्राव होतो आणि ह्याच्यातून रक्तस्राव झाला की आपल्या शेळ्यांना काळी संडास होत राहते. तुम्ही हे बघू शकता की अल्सर तयार झाले, तुम्ही औषध दिलं, परत आपल्या शेळीला गोचिड ताप आहे, हे अल्सर मधून रक्तस्राव होतो आणि काळी संडास आपल्याला बघायला मिळते. आता हे झाले प्रोटोझोआपासून होणारे आजार. आता पॅरासायटिक आजार आपण बघूया. फॅशियोला, एम्पिस्टॉम्स, राऊंडवर्म्स, टेपवर्म्स हे मेनली आपल्या शेळ्यांच्या मध्ये किंवा मेंढ्यांच्या मध्ये सापडणारे आजार आहेत. तर ह्यातले दोन जे आहेत ते फार घातक आहेत, जे चरणारी शेळ्या मेंढ्या आहेत त्यांच्यासाठी, की फॅशियोला आणि एम्पिस्टॉम्स. आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर पाणी साठलेलं आहे, पाणी वाहणारं पाणी नाहीये, थोडंसं खुरटं गवत पाणवठ्याच्या बाजूला शिल्लक आहे. मग आपली जनावरं तिथं पाणी प्यायला जातात, मग तिथं जनावर गवताच्या पात्यावरती गोगलगाई अंडी घालतात किंवा गोगलगाईच्या मार्फत तयार होणारे जे काही मिरॅक्सिडियम असतात ते त्या पात्यावरती जाऊन बसलेले असतात आणि ती पाती आपली जनावरं खातात आणि मग आपल्याला आपल्या शेळ्यांच्या मध्ये किंवा मेंढ्यांच्या मध्ये हे दोन आजार मुख्यत्वे आत्ताच्या सीझन पासून जानेवारी पासून ते जून पर्यंत अशा प्रकारचे हे दोन आजार आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये काय की दोघांच्या मध्ये तोंडाला सूज येते, गळ्याच्या खाली सूज येते. शेतकरी म्हणतात की रात्रीची सूज येते आणि सकाळी चरायला लागले की कमी होते. तर हे दोन आजार तुमच्या शेळ्यांच्या मध्ये राहू शकतात, असू शकतात. तर ह्याचं महत्वाचं कारण जे आहे की तुम्ही ज्या ठिकाणी पाणी प्यायला जाता तिथलं पहिलं बंद करणे. कारण तुम्ही जर त्या ठिकाणी पाणी प्यायला रोजची रोज जर जात असला आणि तुम्ही कितीही जंताची औषधं दिली तरी हा आजार आटोक्यात येत नाही. तुम्ही जर पाण्यावर बदलले, पाण्याच्या ठिकाणं बदलली तरच हा आजार आपल्याला कंट्रोल होऊ शकतो. तर
पहिला जो आजार आहे तो फॅशियोला किंवा चपटे कृमी जे आपल्या जनावरांच्या पोटामध्ये जातात, त्यातला महत्वाचा जो आहे तो इमॅच्युअर फ्लूक्स जे असतात किंवा इमॅच्युअर चपटे कृमी असतात ते जास्त त्रासदायक असतात. ते आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण शरीरामध्ये किंवा आपल्या जनावरांच्या शरीराच्या लिव्हरची पूर्ण चाळण करतात म्हणजे त्याला खूप छिद्र पाडतात. छिद्र पाडल्यानंतर खूप रक्तस्राव होतो आणि खूप रक्तस्राव झाल्यानंतर जनावर आपली इमिजिएटली 5-10 मिनिटांमध्ये सुद्धा मरू शकतात. नंतर जो फॅशियोला मॅच्युअर आहे की जे त्यांचं लाईफ सायकल पूर्ण झालंय, मग ते त्या जनावरांच्या लिव्हरच्या बाईल डक्ट मध्ये किंवा डक्ट जे जिथं पित्त तयार होतं त्या पित्ताशयाच्या तोंडावरती जाऊन बसतात. मग त्या दोन्ही तिथे जाऊन बसतात. मग हळूहळू जनावरांना गळ्याच्या खाली सूज येते, पोटामध्ये पाणी साठतं, जुलाब होतात आणि खराब होऊन जनावर मरू शकतात. त्याच्यानंतर दुसरा जो आजार आहे तो अँपिस्टोम्स. हे पण चपटे कृमीच आहेत. तर ह्याच्यामध्ये सडन डेथ आपल्याला बघायला मिळत नाही किंवा पटकन मरत नाही, पण हळूहळू जनावर खंगत जातं. त्याच्या पोटात किंवा त्याच्या गळ्याखाली जे पाणी ते ओसरत नाही, गळ्याखालचं पाणी ओसरत नाही, ते तसंच राहतं. ह्या पहिल्या आजारामध्ये ते कदाचित ओसरतं, पण दुसऱ्या आजारामध्ये ते ओसरत नाही, ते तसंच राहतं. जनावर अशक्त होत राहतात आणि खूप असे पोटामध्ये पाणी साठतं आणि हळूहळू साधारणतः 15 दिवसानंतर हे जनावर मरू शकतात आणि पोट फुगतं, पोटामध्ये पाणी साठतं आणि जनावर मरतात. त्याच्यानंतर राऊंड वर्म्स आहेत. पिंपली गट कंडिशनमुळे बऱ्याच वेळेला आपल्याला त्रास होत राहतो. तर जनावरांची जे काही खायला टाकलंय ते शोषून घ्यायची क्षमता या राऊंड वर्म किंवा जे गोल कृमी आहेत त्या गोल कृमीमुळे पूर्णपणे थांबली जाते आणि जनावर हळूहळू क्रुश होऊन मरून जातात. नंतर टेपवर्म सुद्धा आहे की टेपवर्म हा पण आजार जो आहे तो मॅनेजमेंटलचा आजार आहे की आपल्या गोठ्यामध्ये जर बारक्या छोट्या काळे किडे, गोगरिड्यासारखे जे छोटे किडे असतात, काळे किडे, तर त्या काळ्या किड्यांच्या मार्फत हा टेपवर्मचा आजार आपल्याला जास्त प्रमाणात पसरलेला बघायला मिळतो. हे टेपवर्म म्हणजे एक पट्टीसारखे किंवा पट्टकृमी आपण त्याला म्हणतो. पट्टकृमी हे 5-5 मीटर पण आपल्या शेळ्यांच्या पोटामध्ये, मेंढ्यांच्या पोटामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याच्यानंतर टिक्स, माइट्स, फ्ली आणि फ्लाईज. तर टिक्स आहेत की गोचिड. जर आपल्या शरीराच्या जनावरांच्या शरीरावरती गोचिड झाले असतील, माइट्स झाले असतील, फ्ली झाले असतील आणि काही फ्लाईज असतील. बऱ्याच वेळेला शेळ्यांमध्ये हा आजार दिसत नाही, पण मेंढ्यांमध्ये फ्लाईज मुळे होणारा त्रास आपल्याला बघायला मिळतो. नाकाडी, बऱ्याच वेळेला मेंढपाळ लोक त्याला नाकाडी म्हणतात. ह्या अशा प्रकारच्या शेळ्या नेहमीच शिंकत असतात. नाकातून शिंकली की एक पांढऱ्या रंगाची माशी बाहेर पडत असते. तर इस्टोसोविस नावाची एक माशी असते. तर त्याची अळी जी आहे ती नाकामध्ये, ती माशी नाकाच्या शेजारी येऊन अंडी घालते. ते अंड हळूहळू नाकाच्या वरती सायनसेस मध्ये जातं आणि तिथं गेल्यानंतर ते जनावरांना आतमध्ये सायनसेस मध्ये गेल्यानंतर ते थोडंसं गुदगुल्या करतात. आपण म्हणूया गुदगुल्या केल्यामुळे त्यांना थोडासा मेंदूवरचा ताबा निघून जातो. अशा शेळ्या मेंढ्या ह्या शिंकतात आणि त्यांना थोडंसं नर्वस सायन्स किंवा तो चक्कर आल्यासारखं किंवा सिम्पली सांगायचं म्हटलं तर दारू पिल्यासारखं शेळ्या करतात. तर अशा प्रकारचं नाकाडीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. शेळ्यांच्या शरीरावर जर गोचिड असतील, गोमाशा असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच आपल्याला त्रास झालेला आपल्याला बघायला मिळतो. आता मगाशी जसं सांगितलं की अँपिस्टोम्स असतील आणि अँपिस्टोम्स मुळे गळ्याच्या खाली सूज येते. गळ्याच्या खाली सूज येते म्हणजे असं पाणी साठलेलं जातं. टेपवर्म्स आहेत, पट्टकृमी. नंतर फॅशियोला तुम्ही बघितलं तर चपटे जंत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ते आपल्या शेळ्यांच्या लिव्हर वरती जाऊन बसतात. हे बिळं पाडलेलं तुम्हाला म्हटलं, ते अशा प्रकारे बिळं पाडतात लिव्हरला आणि आपली शेळी दगवण्याची शिकवत असते. नंतर अँपिस्टोम्स, असे गुलाबी रंगाचे अँपिस्टोम्स आपल्या जनावरांच्या जठरामध्ये किंवा मोठं पोट असतं त्या मोठ्या पोटामध्ये राहतात, अशा प्रकारचे. नंतर इमॅच्युअर अँपिस्टोम्स हे जठरानंतरचा भाग किंवा आतड्याच्या सुरुवातीचा भाग, त्याच्यावरती हे जठरावरती जठराच्या शेवटी. प्रेझेंटेशन बंद झालं. हो, कोणीतरी दुसरंच प्रेझेंट करताय वाटतं. हा, दुसरंच केलं काहीतरी सुरू. ओके, ठीक आहे. सर डिस्टर्ब केल्याबद्दल. हा, ठीक आहे, असू दे.
गोट हा, टॉक्सिमिनिया बद्दल पण थोडं बोलता का, म्हणजे गोट सॉरी प्रेग्नेन्सी टॉक्सिमिनिया बद्दल? सांगतो. हा. हा, दिसते का आता? हो सर. हा हो सर, दिसतंय. हा, ठीक आहे. अँपिस्टोम्स हा आतड्याच्या सुरुवातीला दिसणारा घटक आहेत किंवा हे छोटे छोटे इमॅच्युअर अँपिस्टोम्स आहेत. हे याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि ते हळूहळू जनावरांचं प्रोटीन कमी करतात आणि मग त्यामुळं जनावरांच्या गळ्याखाली सूज येते, पोटामध्ये सूज येते आणि पोटामध्ये पाणी साठून जनावर मरण्याची शक्यता असते. हे मायक्रोस्कोप खाली जर बघितले तर अशा प्रकारचे हे इमॅच्युअर अँपिस्टोम्स आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता की एका स्क्रॅपिंग मध्ये कमीत कमी 4 ते 5 छोटे छोटे हे अँपिस्टोम्स आहेत आणि ते खूप त्रासदायक ठरतात. हे काही ऍक्सिडेंटल, मगाशी जसं सांगितलं की नाकाडी, ही नाकाडीची माशी बऱ्याच वेळेला पोटात जाते, जनावर मेल्यानंतर हे पोटात जाऊ शकतात. तर अशा प्रकारची नाकाडीची माशी ही आपल्याला बघायला मिळते. हे नाक आहे किंवा नाकाचा वरचा भाग, ह्या पोकळीमध्ये हे त्या माश्या, ही जे अगोदर दाखवलं मी, ही माशी वरती आपल्याला इथं राहते, या ठिकाणी राहिलेली असते. पिंपलीगट, जसं मगाशी सांगितलं की पिंपलीगट म्हणजे आतड्यावरची क्षमता जी आहे ती कुठलाही घटक खायला दिले आहे त्याचं ऍब्सॉर्प्शन थांबवायचं कार्यक्रम हे पिंपलीगट, हे राऊंडवर्म किंवा जे गोल कृमी आहेत त्याच्यामुळं थांबवलं जातं. नंतर अबोमॅझम मध्ये आपल्याला कॉक्सिडिया बघायला मिळतो. आता तुम्ही सगळे न्यूट्रिशनचे बऱ्यापैकी एक्सपर्ट आहे असं मला सुरुवातीलाच कळालं, तर याच्यावरती मी जास्त काही सांगत बसत नाही तुम्हाला. न्यूट्रिशनल आस्पेक्टमुळे पण होणारे आजार आहेत की डेफिशियन्सी प्रोटीनची असेल, मिनरलची असेल, कार्बोहायड्रेटची असेल, फॅट असेल, व्हिटॅमिनची असेल. त्याच्यानंतर जर हे सगळ्या गोष्टी जर जास्त जरी झाल्या, आता बऱ्याच वेळेला काय होतं की कमी झालेल्या तुम्हाला लक्षात येतात पण जास्त झालेल्या लवकर लक्षात येत नाही. तर बरेच सर स्क्रीन प्रेझेंट परत करा ना, आणि कृपया करून सुदेश काते तुम्हाला रिमूव्ह करावा लागेल, कारण तुम्ही प्रत्येक वेळेला स्क्रीन प्रेझेंट करताय. तर परत एकदा करा प्लीज. ठीक आहे, काय हरकत नाही. कोणतरी प्रेझेंट करता तिकडे. दिसते का आता? हो सर, दिसते. हा, आपण नेक्स्ट टाइमला फेसबुक लाईव्ह ठेवूया तुमच्या पेजवरनं किंवा झूम वरती ठेवूया, म्हणजे ते बरं पडेल, कुणी मध्ये डिस्टर्ब करत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. आता डेफिशियन्सी आपल्याला माहित असतात साधारण, पण जर काही घटक खूप झाले तरी आपल्याला त्रास, आपल्या शेळ्यांच्या मध्ये आपल्याला त्रास. बऱ्याच वेळेला काय होतं की खूप प्रोटीन खायला घालतात लोक, म्हणजे सकाळी 300 ग्राम 400 ग्राम पेंड घालणे, सोया तेवढंच घालणं, त्याच्याबरोबर चण्याची डाळ खायला घालणं, शेंगदाणे खायला घालणं, हे सगळे गोष्टी चालू असतात. जे लोक ब्रीडिंगचं काम करत असतात मग ते म्हणणार की खूप मसल आले पाहिजेत, खूप स्ट्रॉंग झाला पाहिजे, खूप प्रोटीन खाल्लं पाहिजे. पण ह्याचा दुष्परिणाम पण एवढा होतो, जर प्रमाणापेक्षा जास्त जर प्रोटीन झालं तर तशा शेळ्यांच्या मध्ये वजन वाढेल, नो डाऊट वजन वाढेल, पण ती शेळी आपल्याला पिल्ल द्यायला कारणीभूत ठरणार नाही किंवा पिल्ल व्यवस्थित देणार नाही. कारण काय की जर प्रोटीन जास्त झालं तरी त्यांच्या शरीरामध्ये ब्लड युरिया नायट्रोजनचं प्रमाण जास्त होतं. ब्लड युरिया नायट्रोजन जर जास्त झाला, साधारणतः 25च्या पुढे जर गेलं ब्लड युरिया नायट्रोजन गेला, तर निश्चितच त्या शेळ्या लागवड व्हायला प्रॉब्लेम करतात. मग जर शेळ्यांच्या मध्ये जर तुम्ही आहाराचं नियोजन करताय तर प्रोटीन मापातच असलं पाहिजे. प्रोटीन जर जास्त गेलं तर ब्लड युरिया नायट्रोजन वाढून आपल्या शेळ्या गर्भ धारणेसाठी योग्य राहणार नाही. तर त्यासाठी प्रोटीन जास्त नको, प्रोटीन मापात पाहिजे. त्याच्यानंतर मिनरल जर चुकून जास्त झाले तर सगळ्याच मिनरल्समुळे होणार नाही, पण कदाचित सेलेनियम जर जास्त झालं तर सेलेनियमची टॉक्सिसिटी, कॉपरची टॉक्सिसिटी आपल्याला बघायला मिळू शकते. बाकीचे ठीक आहे, काही हरकत नाही, कॅल्शियमनी आपल्याला टॉक्सिसिटी होणार नाही. कार्बोहायड्रेट जास्त झालं तर कदाचित ऍसिडोसिस आपल्याला होण्याची शक्यता असते. फॅट, विटॅमिन्स, आता विटॅमिन्स मध्ये फॅटमुळे आपल्याला, आपण एवढं काही जास्त फॅट खाऊ घालत नाही, पण जे ईद साठी बोकड असतात किंवा ईद किंवा वर्षातून एकदा जे सेल करतात लोक, तर ते लोक ऑइल प्यायला देतात किंवा ऑइलचं प्रमाण जास्त असतं. अशा शेळ्यांच्या मध्ये किंवा अशा बोकडांच्या मध्ये थोडासा हार्टचा प्रॉब्लेम झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे जसं माणसामध्ये खूप ऑइल खाल्ल्यानंतर अथेरोस्क्लेरोसिस किंवा आर्टेरियोस्क्लेरोसिस होतं, त्याच्यानंतर हार्टच्या शिरा ज्या आहेत किंवा रक्तवाहिन्या कमकुवत होतात, तर अशा प्रकारच्या कमकुवत रक्तवाहिन्या आपल्याला बोकडांच्या मध्ये झालेल्या बघायला मिळतात की ज्यांच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त आहे.
काही लोक डालडा खाऊ घालतात, काही लोक पाम तेल खाऊ घालतात, तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शेळ्यांच्या किंवा बोकडांच्या हृदयावरती होतो. आणि शक्यतो आपण अशा काय म्हणूया त्याला जास्त फॅट घालणं थोडंसं थांबवलं पाहिजे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स, सगळेच व्हिटॅमिन्स त्रासदायक नसतात, तर जास्त करून व्हिटॅमिन ए जर तुम्ही खूपच जास्त प्रमाणात खायला घातलं किंवा व्हिटॅमिन डी खूप जास्त प्रमाणात खायला घातलं तर आपल्या जनावरांच्या मध्ये त्याचा त्रास होऊ शकतो. आता जर प्रोटीन कमी असेल तर आपल्या शरीराच्या किंवा जनावरांच्या शरीरामध्ये असं बऱ्याच ठिकाणी पाणी साठलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग त्यासाठी प्रोटीनची मात्रा व्यवस्थित असली पाहिजे. ॲनिमिया आपल्या जनावरांच्या शरीरामध्ये बघायला मिळतो. ॲनिमिया म्हणजे तुम्ही जर त्याचं म्युकस मेम्ब्रेन बघितलं, डोळे जर खाली करून बघितले, आपण जसं डोळ्याला ताप आला किंवा काय बघण्यासाठी डॉक्टर आपले डोळे खाली बघतात, बॅटरी मारून बघतात, जर तसं आपण जनावरांचं बघितलं, जर ते जर पांढरे दिसले तर निश्चितच आपल्या शेळ्यांच्या मध्ये ॲनिमिया झालेला आहे, प्रोटीनची कमतरता आहे, रक्त तयार होत नाही, आपण कन्सिडर करू शकतो. आता महत्वाचा आस्पेक्ट आहे जो इम्पॉर्टंट आहे की रोगाच्या पलीकडे जाऊन आपण काय करतो रोजच्या, कारण हे बाकीचे जे आहे ते त्या प्रत्येक गोष्टीवरती आपल्याकडे लस उपलब्ध आहे, कधी कधी लस करायचं हे आपल्याला माहित आहे, पण ह्या मॅनेजमेंटच्या गोष्टी ते आपल्याला बऱ्याच वेळेला पुस्तकात पण बघायला मिळत नाही, त्या बऱ्याच वेळेला आपल्याला अनुभवातूनच शिकायला लागतात. तर त्या मॅनेजमेंटच्या कुठल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यापासून आजार कसे होतात ते आपण बघूया. आता 2 प्रकारचे शेळी पालन आहेत किंवा मेंढी पालन आहे आपण म्हणतो, की एक ते बंदिस्त आहे आणि एक आहे ते फिरस्त आहे, बंदिस्त आणि फिरस्त. आता बंदिस्त मध्ये पण काही लोक टोमॅटोचं उत्पन्न जास्त झालं किंवा कांद्याचं उत्पन्न जास्त झालं, गाजराचं उत्पन्न जास्त झालं, बिटाचं उत्पन्न जास्त झालं, तर जे जास्त झालंय मग मार्केटमध्ये जर त्याला भाव नाही तर मग आपण काय करतो की आपल्या जनावरांना खाऊ घालतो. म्हणजे कांदा असेल, टोमॅटो असेल, गाजरा असतील, बीट असेल, मुळा असेल, कांद्याची पात असेल, आणि बऱ्याच ठिकाणी जी मोठ्या जनावरांना बार्ली खाऊ घालतात की बियर कंपनीचं वेस्ट जे आहे ते आपण जनावरांना खाऊ घालतो. मग तिकडं लोक म्हणतात की बाबा दूध खूप देतात, मग तेच प्रयोग आपण शेळ्यांवरती का करू नये. हे बऱ्याच वेळेला कमी पैशामध्ये सापडणारं हे द्रव्य किंवा खूप कमी प्रमाणात किंवा खूप कमी पैशात मिळणारं हा आहार आहे, तर आपण का खाऊ घालू नये असं लोकांना प्रश्न पडतो. पण हे साप चुकीचं आहे. तर तसं तुम्ही काय करू नका, कारण त्याच्यापासून विषबाधा होण्याची शक्यता असते आणि विषबाधा का एकदा झाली तर आपली मरतूक होण्याची दाट शक्यता असते. म्हणून तुम्ही अशा गोष्टी करू नका. बार्ली हे आपलं अन्न किंवा शेळ्यांचं अन्न नाही, तर तुम्ही त्याला खायला घालू नका. कांदे जास्त प्रमाणात घातलं की आपोआप फुफ्फुसामध्ये त्याचा त्रास होतो, फुफ्फुस निकामी होतात आणि फुफ्फुस एकदा निकामी झाले की जनावरांना तोंडाला फेस येतो आणि परिणामतः रक्ताची पीएच चेंज होते. रक्ताची पीएच चेंज झाली की पूर्ण शरीर किंवा शरीरामधल्या रक्तवाहिन्या ह्या खराब होतात आणि जनावर मरायची शक्यता असते. टोमॅटोमुळे विषबाधा होऊ शकते, ऍसिडोसिस होऊ शकतं. कॅरेट जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे पण तशाच प्रकारे ऍसिडोसिस होऊन आपली जनावरं मरू शकतात. तर कुठलंही खाद्य जे आहे ते जास्त प्रमाणात नकोय. तुम्हाला जर कांदा स्वस्त मिळतो तर नुसताच कांद्यावरती आम्ही बघतो की जे मेंढपाळ आहेत ते 2-2 महिने 3-3 महिने कांदे किंवा कांद्याची पात खायला घालतात, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो एरर आहे की ग्रीन, ड्राय आणि एक्सेसलेस. आता ग्रीन पावडर म्हणजे हिरवं खाद्य काय घालायचं, किती घालायचे, तुम्ही सगळे लोक तज्ञ आहे त्याच्यामधले, पण हे कसं घालायचं आणि कसं ठेवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. की ग्रीन पावडर मगाशी जसं सांगितलं की तुम्ही रानामधून तोडून आणलं, त्याचा ढीग मारून ठेवता. बऱ्याच वेळेला लोक आज तोडून आणलं की ते 3-3, 4-4 दिवस पुरवतात, कारण म्हणतात की आमच्याकडे कामाला किंवा कटिंग करायला माणसं नाहीत, मग ते बाकीच्या गोष्टी आहेत. मग ते ओला चारा जो 3 दिवस तुमच्या फार्म मध्ये तसाच पडलेला असतो. मग तो फार्म मध्ये जर पडलेला असेल, तुम्ही काय करा की तो चांगला आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर तुम्ही तुमच्या जो ढीग लावून ठेवलेला हिरव्या चाऱ्याचा, तर त्याच्यामध्ये हात घालायचा. हात घातला, तुमचा हात जर भाजला, हाताला गरम वाटलं, तर ते खाद्य ग्रीन जो हिरवा चारा आहे तो खाण्यायोग्य नाही असं समजायचं. का तर महत्वाचं की ज्यावेळेस तो ग्रीन त्याचं जे मेटाबॉलिझम असतं ते कॉन्स्टंट चालू असतं आणि खाली जर हात घातला, गरम लागला आणि थोडंसं हात बाहेर काढला आणि हात जर बोटावर बोट तुम्ही घासली आणि ते बुळबुळीत लागलं, तर तशा प्रकारचा ग्रीन खाद्य किंवा तो हिरवा चारा आपल्या जनावरांना योग्य नाही. कारण त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात अब्लाटॉक्सिन तयार झाले असतं, थोड्या प्रमाणात बोटुलिझम सारखं विष तयार झालेलं असतं. ते आपल्या जनावरांच्या पोटात गेलं की आपल्या जनावरांना थोड्या का होईना प्रमाणात डायरिया लागतो, जुलाब होत राहतात. आणि जनावर जर तुम्ही रोज किंवा नेहमीच हे असं जर करत राहिला
तर ती विष जे असतं ते जनावरांच्या संडास वाटे बाहेर पडत नाही, तर त्यांच्या शरीरामध्ये कॉन्स्टंट फिरत राहतं. त्याला अप्लाटॉक्झिकोसिस म्हणतो आपण. ते अप्लाटॉक्झिस कॉन्स्टंटली फिरत राहतं. हळूहळू जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होत राहते. जनावरांना कुठलंही इंजेक्शन दिलं तरी त्याचं लागवड किंवा लागू पडत नाही, कुठलंही औषध दिलं तर लागू पडत नाही. तर त्याचं मूळ कारण जे की हे अप्लाटॉक्झिन जे ते जनावरांचं लिव्हर खराब करतं. एकदा का लिव्हर खराब झाला की जनावरांना तुम्ही कुठल्याही प्रकारचा उपचार केला, कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट केली तरी ते लागू होत नाही. तर त्यासाठी जर ग्रीन खाद्य आहे किंवा जे हिरवा चारा आहे तो तुम्ही पसरून ठेवा. सिंपल गोष्ट आहे. ढीग मारायचं नाही तर पसरून ठेवायचं. एक सिंगल लेअर जर तुम्ही ठेवला तर ते वाळतं पण सुकतं पण, त्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि आपल्याला जे पाहिजे ते तेवढं ड्राय मॅटर आपल्याला व्यवस्थित मिळतं. आणि त्याचबरोबर ड्राय मॅटर मिळतं, त्याचबरोबर आपल्या जनावरांच्या पोटामध्ये अप्लाटॉक्झिन नावाचा घटक किंवा बॉट्युलिझम सारखं घटक आपल्या जनावरांच्या पोटामध्ये जात नाही. तर त्यासाठी ग्रीन ठेवायचं कसं, तर ते पसरून ठेवायचं. तुम्ही पाहिजे तर थोडंसं एक काहीतरी सेपरेट अरेंजमेंट करा. तुम्ही जर व्यवस्थित विचार केला तर तुमच्या लगेच लक्षात येईल की बाबा आमच्याकडून अशा अशा चुका झाल्यात आणि तुम्ही सांगताय त्या गोष्टी पण आम्ही अनुभवलेल्या आहेत. तर ही अशी गोष्ट आहे की ग्रीन पावडर तुम्ही साठवून कसं ठेवता त्याच्यानुसार आपल्या जनावरांचं आरोग्य अवलंबून असतं. त्याचबरोबर कुट्टी करणं, ज्या ठिकाणी लोक ऊस किंवा घास खाऊ घालतात, हत्ती घास असेल, ऊस असेल, त्याची कुट्टी करतात. कुट्टी 3-3 दिवस झाकून ठेवतात, जशी लागेल तशी तोडून घेत किंवा एका बाजूने काढून घेत असतात. तर तिथं पण हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्या कुट्टीमध्ये हात घालायचा, कुट्टी गरम लागली आणि हात बाहेर काढल्याने हात बुळबुळीत लागताय तर तुमची कुट्टी खराब झाली असं समजायचं. किंवा कुट्टीचे जे 2-4 तुकडे तुम्ही हातामध्ये घ्या, त्याच्यावरून बोट फिरवा, बोट जर बुळबुळीत लागत असेल तर ती कुट्टी खराब आहे असं समजायचं. म्हणजेच त्या कुट्टीमध्ये थोड्या का होईना प्रमाणात अप्लाटॉक्झिन तयार झालेले असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर कुठलंही ग्रीन पावडर किंवा ड्राय पावडर जर जास्त झालं तर आपल्याला त्याचा त्रास होणार आहे. त्याच्यानंतर पाण्यावरती पण बऱ्याच वेळेला आपण लक्ष देत नाही की पाणी कुठलं पण पाजायचं. जे फिरणारे मेंढपाळ असतात तर ते मॅक्झिमम ठिकाणी त्यांचं एक ठिकाण कुठंच नसतं. तर ते आज एका ठिकाणी पाणी पाजतील, दुसऱ्याच ठिकाणी पाणी पाजतील. मग रोज वेगवेगळ्या ठिकाणी पाणी आणि स्टॅग्नेटेड वॉटर जे साठलेलं पाणी ते जर पाजलं तर आपल्या जनावरांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार, त्याचबरोबर लेप्टोस्पायरोसिस, एम्पिस्टोम्स, फॅशिओला हे आजार आपल्या जनावरांच्या शरीरामध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर खराब पाणी पिलं, साठलेलं पाणी गटरासारखं जर पाणी असेल तर निश्चितच त्या पाण्यापासून क्लॉस्ट्रिडियमचे आजार असतील, लेप्टोस्पायरा आजार असतील ते आपल्या जनावरांच्या पोटामध्ये शरीरामध्ये जाऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही इंटेन्सिव्ह फार्मिंग करताय, तुमचं फार्म बंदिस्त शेळी पालन आहे, मग तुमची जर पाण्याची टाकी जर खराब असेल, तुम्ही खूप दुरून पाईपलाईन आणली आणि एका ठिकाणी एक 10,000 लिटर 50,000 लिटरची पाण्याची टाकी बांधून ठेवलेली आहे आणि तिला साफ करायची जर सिस्टम नसेल तुमच्याकडे तर मग तुमचं पाणी साठवणूक यंत्रणा जी खराब आहे किंवा ती यंत्रणा खराब आहे असं समजलं जातं. त्याच्यानंतर जे पाईपलाईन तुम्ही तिथून तुमच्या गोठ्यापर्यंत आणलेले आहेत त्या पाईपलाईन कशी आहेत त्याचं साफसफाई तुम्ही करता की नाही. तर आता मी म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये कदाचित ट्यूब पेटू शकते की आमची पाईपलाईन गेल्या 5 वर्षापासून आम्ही कधी धुतलीच नाही, असं पण होऊ शकतं. मग आम्ही म्हणतो की आमच्या शेळ्या वारंवार जुलाब काय करतात, तर ह्याचं कारण हे असू शकतं की पाईपलाईन मध्ये जर तुम्ही हात फिरवलं किंवा बोट फिरवलं तर तुम्हाला छोटासा थर तिथं तयार झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो. तो थर काढायचा असेल तर तुमची पाईपलाईन साधारणतः 15 दिवसातून किंवा महिन्यातून हायड्रोजन पेरोक्साईड किंवा ऍसिटिक ऍसिडने आपल्याला साफ करणं आवश्यक आहे. ती पाईपलाईन तुम्ही साफ करून घ्या. रस्टी मटेरियल असेल, त्याच्यानंतर बायोफिल्म तयार झालेली असेल, ती बायोफिल्म ह्याच्यामुळे निघून जाईल. हायड्रोजन पेरोक्साईड आणि ऍसिटिक ऍसिड हे वापरून तुम्ही पाईपलाईन स्वच्छ करू शकता. नंतर पाण्याचा हार्डनेस जर खूप असेल, म्हणजे पाण्याचं जडत्व जर जास्त असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या जनावरांची प्रतिकार शक्ती कमी होते, पचन शक्ती कमी होते. नंतर जे काही तुम्ही कॅल्शियम वरून देताय ते सगळं कॅल्शियम पण लिचेट किंवा कॅल्शियम संडास वाटे निघून जायची प्रक्रिया जर पाणी खूप जड असेल, जड पाण्यामुळे हे होऊ शकतं. नंतर काही पाण्याच्या मध्ये गायट्रोजेनिक किंवा नायट्रेटचं प्रमाण जास्त असतं. तर गायट्रो म्हणजे गलगंड येणं, तर गलगंड तयार करणारे काही घटक पाण्यामध्ये असू शकतात. नंतर नायट्रेट, हा नायट्रेट पण खूप धोकादायक घटक हल्लीच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतो. कारण काय की शेतकरी काय करतो की नायट्रेट म्हणजे युरिया जो आहे, युरिया आपल्या शेतामध्ये टाकतो. आपण मातीला कधीच विचारलं नाही की तुला किती युरिया पाहिजे, आपल्याला वाटलं तेवढं आपण युरिया टाकणार. शेजारच्या माणसांनी 10 पोती टाकली तर आपण 20 पोती टाकतो. मग काय होतं की गरज नसते त्या जमिनीला, तेवढ्या युरियाची गरज नसते. मग पाऊस पडतो किंवा तुम्ही जमिनीला पाणी देता, मग तो
युरिया किंवा तर नायट्रेट जे ते हळूहळू पर्क्युलेट होतं, पर्क्युलेट होऊन तुमच्या विहिरीमध्ये जातं, तुमच्या बोरमध्ये जातं पावसाच्या पाण्याने किंवा विहिरीमध्ये जातं आणि ते पर्क्युलेट होतं. मग तेच तुम्ही उपसता, तेच आपल्या जनावरांना खाऊ घालता. परिणाम तर काय होतं की आपल्या जनावरांच्या मध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त होतं आणि एकदा का नायट्रेटचं प्रमाण जास्त झालं की आपल्या जनावरांच्या मध्ये वारंवार ढाप लागणे, वारंवार जुलाब होणे आणि कदाचित मृत्यू पण होणे अशा प्रकारचे लक्षणं आपल्या जनावरांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात. नंतर एरर्स इन क्लिनिंग, आपण मगाशी बघितलं की गोठा साफसफाई जर नसेल की चपल्या आपण आतल्या चपल्या आतच ठेवायच्या, बाहेरच्या चपल्या बाहेरच ठेवायच्या. तुम्ही चपलेची किंमत किती, मॅक्झिमम 500 रुपये धरा. आपण 500 रुपयाची चप्पल काय वापरून गोट्यामध्ये फिरत नाही. आपल्याकडे स्लीपर असते, साधारणतः 150 रुपयाची 200 रुपयाची चप्पल असते किंवा तुमच्याकडे आठवडी बाजार असेल त्याच्यामध्ये स्वस्त स्वस्त जी प्लास्टिकची चप्पल असेल ती प्लास्टिकची चप्पल आपण आपल्या कामगारांना देत असतो आणि ती चप्पल घेऊन ते सगळीकडे फिरत असतात. तर सिंपल गोष्ट आहे की त्याला 2 चप्पल्या घ्या तुम्ही, एक चप्पल तुम्ही गोठ्यामध्येच ठेवा, एक चप्पल त्याला बाहेर जायला ठेवा. साधी गोष्ट आहे. एक चप्पल गोठ्यात ठेवली तर गोठ्यातले जंतू बाहेर जाणार नाहीत आणि बाहेरचे जंतू आत येणार नाही. ही साधी गोष्ट आहे. क्लिनिंग करताना तुमचे जे लोक आहेत ते भांड्यामध्ये उतरतात का नाही ते बघायचं. मी मगाशी सांगितले की पिल्ल उड्या मारतात, ती गोष्ट निराळी, पण इथं मोठा माणूस जो असतो तो मोठा माणूस पण त्या भांड्यामध्ये किंवा खाद्याच्या भांड्यामध्ये उतरतो आणि त्याच्या हातामध्ये झाडू असतो. तो झाडूने तो साठलेलं जे खाद्य असेल किंवा काडी कचरा असेल तो पुढे पुढे ढकलत जात असतो आणि मागे चालत येत असतो. मागे चालता चालता त्याची जी चप्पल असते ती शेवटच्या टोकापासून पहिल्या टोकापर्यंत ते चप्पलीचे जंतू ते पुन्हा स्वच्छ केलेल्या जागेवरती ते आलेले असतात. मग ही सिंपल गोष्ट आहे बघा, किती इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्यामुळं आपल्या गोठ्यांमध्ये बरेच ओरोपिकल कॉन्टॅमिनेशनचे जसं कॉक्सिडिया म्हटलं, कॉक्सिडियाचा आजार हा आपल्या गोठ्यामध्ये सिम्पली क्लिनिंगच्या एररमुळे येऊ शकतो. नंतर ग्रेजिंगची एरर मगाशी सांगितलं की हा जी चरणाऱ्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांना हा त्रास होऊ शकतो. कारण तिथं जर तुम्ही चरताना जर साठलेलं पाणी पाजलं असेल त्याच्यानंतर आपल्याला माहित नसतं की चरताना ह्या भागामध्ये जिथं जिथं गवत आहे, बऱ्याच वेळा शेतकरी बांधावरती हर्बिसाइड्स म्हणजे गवत मारण्याचं औषध मारलेलं असतं. मग काही वेळेला इन्सेक्टिसाइड मारलेलं जे गवत असेल किंवा हर्बिसाइड मारलेलं गवत असेल तर ते कापलेलं असेल, ते बांधावर फेकलेलं असतं. मग आपले जनावर जाऊन ते खातात आणि आपल्याला विष बाधा, आपल्या जनावरांना विष बाधा झालेली आपल्याला बघायला मिळते. नंतर खराब पाणी पिलं तरी आपण आपल्या जनावरांना रोगाकडे ढकलतो असं समजलं जातं. त्याच्यानंतर एरर्स इन स्टोरेज ऑफ फूड अँड वॉटर, मग असे सांगितलं की स्लायमी टँक असेल, जर तुम्ही पाण्याचा जो तुमचा टँक असेल त्याच्यामध्ये हात फिरवला, म्हणजे ओव्हरहेड टँक असू द्या, साठवणुकीचा कुठला पण टँक तुम्ही तयार केला असेल तर टँक बघितला पाहिजे. आठवड्यातून एकदा त्याला हात फिरून बघा. स्लायमी झाला असेल तर पूर्ण पाणी काढून टाका, त्याला चुन्याचा हात द्या. चुन्याचा हात दिल्यानंतर कमीत कमी 15 दिवस तरी आपल्या गोठ्यामध्ये किंवा त्या टाकीमध्ये बायोफिल्म तयार होत नाही. त्याच्यानंतर जी वरची ओव्हरहेड टाक्या आहेत त्या ओव्हरहेड टाक्या पण तुम्ही व्यवस्थित साफ केल्या पाहिजेत ब्रशनी, त्याच्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईडनी आणि ऍसिटिक ऍसिडनी पाईपलाईन आणि ओव्हरहेडची टाकी आपण साफ करून घेतली पाहिजे आणि ती कव्हर केली पाहिजे. टाकी उघडी ठेवली तर काय होतं, सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला, जर तुमच्या गोठ्यावरची टाकी जर उघडी असेल तर फिरणारे कावळे असतील, पक्षी असतील, चिमण्या असतील ते येतात, तिथं बिनधास्त आंघोळ करत बसतात ते. आणि कावळ्यांची एक परंपरा आहे किंवा कावळ्यांचे एक नॅचरल बिहेवियर आहे की ते मेलेला तुकडा असेल एखादा, समजा तो मटन मार्केट मधला असेल किंवा मेलेलं बकरा असेल, तिथला तो तुकडा उचलून आणतो आणि पाण्यामध्ये भिजायला ठेवतो आणि मग तो भिजायला ठेवतो आणि तो विसरून जातो. मग ते पाण्याच्या टाकीमध्ये पडलेला जो तुकडा असतो तो सोर्स ऑफ इन्फेक्शन आपल्या जनावरांसाठी होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला पाण्याच्या टाक्या ह्या कव्हर केलेल्या पाहिजेत किंवा झाकलेल्या पाहिजेत. जर झाकलेल्या नसतील तर बऱ्याच वेळेला मग आपल्याला सापडत नाही की बाबा आजार येतोय कुठून. तर त्यासाठी आपल्या पाण्याच्या टाक्या ह्या झाकलेल्या असल्या पाहिजेत तिथं, जेणेकरून बाहेरचे पक्षी, बाहेरचे प्राणी त्याच्यामध्ये येणार नाहीत, जेणेकरून त्यांच्यापासून आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या जनावरांच्या शरीरामध्ये कुठल्याच प्रकारचं इन्फेक्शन येणार. आता त्याच्यानंतर एरर्स इन आयसोलेशन. आयसोलेशन हा जो प्रकार आहे, आयसोलेशन म्हटलं की आपल्याला माहिती आहे, आता सगळ्यांनाच माहित झालं की आयसोलेशन काय आहे. गेल्या 2 वर्षापासून आपण आयसोलेशन हा शब्द ऐकतोय. तर आयसोलेशन मध्ये काय आहे की रॉंग आयसोलेशन मेथड. आता आयसोलेशन जनावरांना पण आवश्यक आहे का, तर हो, निश्चितच आहे. जनावरांना पण आयसोलेशन करणं आवश्यक आहे. कुठली जनावरं आवश्यक आहेत आयसोलेशन करायला, तर जी जनावरं आजारी आहेत त्यांना आपण आयसोलेशन करून ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे काय की जी जनावरं
धाप मारतायत, ठसका येतोय, ताप येतोय, तर ती जनावरं आपण त्यांना बाजूला केली पाहिजेत. आता आयसोलेशन करताना बघा फार फार गंमत आहेत मी बघितल्यात आतापर्यंत, की आयसोलेशन वॉर्ड कसा असतो आपला, तर आपली 50 शेळ्या एका बाजूला असतात, मध्ये म्हाताऱ्याचं धोतर बांधलेलं असतं किंवा आजीची साडी बांधलेली असते, आणि त्या आजीच्या साडीच्या पलीकडे किंवा धोतराच्या पलीकडे आजारी जनावरं आणि धोतराच्या अलीकडे चांगली जनावरं, हे अशा प्रकारे आपण आयसोलेशन वॉर्ड आपल्या जनावरांचा केलेला असतो. तर हे साफ चुकीचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आयसोलेशन करू नका. जर अशा प्रकारे आयसोलेशन केलं तर आपल्याला तो जंतू आपण तिथं रोखू शकणार नाही. तर त्यासाठी काय की एखादी स्पेशल रूम पाहिजे, एक 6 ते 7 फुटापर्यंत त्याचं उंची पाहिजे, आणि ते उंची तेवढ्या प्रमाणात असेल तरच एका बाजून दुसरीकडे आपल्याला जंतूचा प्रसार होणार नाही. मग आयसोलेशनची एखादी सेपरेट खोली करा, किंवा जर तुम्ही मेंढपाळ असाल, तुम्ही इकडे तिकडे जर फिरणारे असाल, तर तुमची एक सेपरेट वाघर जी आहे ती एक सेपरेट वाघर तुम्ही तुमच्या मेन फार्म पासून 100 मीटरच्या अंतरावरती आजारी जनावरांसाठी वाघर असली पाहिजे. पण बऱ्याच वेळेला होतं काय की दिवसभर तुमची जनावरं एकत्र चरतात, रात्रीची मॅक्झिमम मेंढ्या ज्या आहेत किंवा शेळ्या ज्या आहेत त्या रात्री डोक्यात डोकी घालून बसतात. मग आयसोलेशन हा प्रकार दूरच राहतो. मग काय होतं की शेतकरी सांगतात किंवा मेंढपाळ सांगतात की ज्यांना उपचार केला ते बरे झाले आणि परत 4 दिवसांनी आजारी पडले. तर त्याचं मूळ कारण जे आहे की तुम्ही आजारी पडलेल्या जनावरांना तुम्ही पुन्हा सेपरेट ठेवत नाही, तर तुम्ही त्यांना तिथंच घालून ठेवलेलं असतं किंवा तिथंच तुम्ही एकत्र करता. तर एकत्र केल्यामुळं तुम्हाला तो आजार आपल्या कळपामध्ये कंट्रोल करता येत नाही. तर त्यासाठी आयसोलेशन करणं हे अतिशय गरजेचं असतं. आयसोलेशन करणं फार गरजेचं असतं. तुम्हाला सांगितलं की म्हातारीची साडी किंवा म्हाताऱ्याचं धोतर हा आयसोलेशन वॉर्ड नाही, तर त्यासाठी सेपरेट रूम करा, थोडीशी दूर आपल्या मेन फार्म पासून असली पाहिजे. त्याच्यानंतर एरर इन बायोसिक्युरिटीसाठी एरर असणं आवश्यक आहे, किंवा एरर ह्याच्यामधले एरर काय ते समजूया. आपण बघितलं की आपण बायोसिक्युरिटीची काळजी घेत नाही. बायोसिक्युरिटी म्हणजे काय की बाहेरून येणारे संसर्ग रोखणे. बायोसिक्युरिटी म्हणजे आपण काय की आपण बऱ्याच वेळेला आपला फार्म कसा आहे दाखवण्याच्या नादात असतो. आपण बऱ्याच वेळेला सांगतो की या आमचा फार्म बघायला, आमचा फार्म असा आहे, आमच्याकडे पाण्याची भांडी अशी आहे, खाद्याची भांडी अशी आहेत, हे सगळं असं लय भारी आहे, सगळं भारी आहे आपण सांगायचा प्रयत्न करत असतो. आणि मग काय होतं की आपल्या फार्म मध्ये व्हिजिटर्स हे कमी होत नाहीत. व्हिजिटर्स आले ठीक आहे, पण आपण व्हिजिटर्सला सांगत नाही की तुमची कपडे बदला आणि मग आत या. आपण काय म्हणतो, आलेल्या कपड्यानिशी तुम्ही त्या व्हिजिटरला आपल्या फार्म मध्ये एंट्री देता. मग ते कुठून आले तुम्हाला माहित नसतं, त्यांच्या कुठल्या गोठ्यामधून आले ते माहित नसतं. मग तिथं आपण फसतो आणि मग तिथं काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, काही व्हायरल इन्फेक्शन असेल, ते आपल्या गोठ्यामध्ये आपण त्याचा प्रसार करून घेत असतो. त्याच्यानंतर चपला, पाहुण्यांच्या आलेल्या चपला आपण बाहेर काढून ठेवत नाही. या म्हणतो काय चालते तुम्ही, काय हरकत नाही. मग तो पाहुणा कुठून आलाय ते आपल्याला माहित नाही. त्याच्या चपल्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणाहून इन्फेक्शन येत असतं. त्याच्याबरोबर क्लोथिंग आहे, म्हणजे जे कपडे आहेत, आपली काम करणारी लोक असतील, बाहेरून येणारे लोक असतील, त्यांच्या कपड्यामार्फत सुद्धा जंतूंचा प्रसार होऊ शकतो. नंतर आपल्या गोठ्यामध्ये येणाऱ्या खाद्याच्या गाड्या असतील, पशुखाद्याच्या गाड्या असतील, नंतर हिरव्या चाऱ्याच्या गाड्या असतील, त्या गाड्या कुठून येतात आपल्याला माहित नाही. मग त्या गाड्या एंट्री करायच्या ठिकाणी आपण काय त्याच्यावरती फवारणी करतो का, तर नाही करत आहे. मग ती फवारणी केली पाहिजे. फॉर्मॅलिन असेल, कोर्सुलिन असेल, किंवा जे काही जे आपल्याला योग्य वाटतं तशा प्रकारच्या गोष्टीचं फवारणी आपण त्या व्हेकलच्या टायरवरती आपल्याला फवारणी करणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर दुसरा एरर, आणि हा मॅक्झिमम प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो, आणि याच्यातून फायनल टच असा एक अनुभवायला मिळतो की आपण शेळी खरेदी करताना किंवा मेंढ्या खरेदी करताना खूप दुरून खरेदी करतो. काही लोक म्हणतात की आम्ही विजापूरवरून मेंढा आणला. त्याच्यानंतर काही लोक म्हणतात आम्ही आफ्रिकेवरून बोर आणल्या. काही लोक म्हणतात आम्ही राजस्थानवरून सिरोईच्या शेळ्या आणल्या. कोणी सोजत आणलं, कोणी बिटेल आणलं, आणि मग सगळं झाल्यानंतर म्हणतात की तिकडच्या शेळ्या, तिकडची जनावरं आपल्याकडे टिकतच नाहीत. हे एक टॅग लावून टाकतो आपण बऱ्याच वेळेला. तर याचं मूळ कारण जे की ट्रान्सपोर्टेशन मध्ये तुम्ही केलेल्या चुका हे सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. आपल्या डोक्यात असतं की आपण तिथनं आणताना गाभण जनावरं उचलून आणायची. बऱ्याच वेळेला लोक तसंच करतात की वेळेला झालेली जनावरं, वेळेला झालेल्या शेळ्या तिथनं घेतात, आणि मग इथं आलं की मग किंवा गाडीतच त्यांचं ॲबॉर्शन व्हायला सुरुवात होते. मग म्हणणार की
हवाच खराब होती, पाणीच खराब होतं, आता ते नवीन जागेमध्ये आणल्यामुळे असा प्रॉब्लेम झाला, तर असं होऊ शकतं. शक्यतो गाभण जनावरं तुम्ही ट्रान्सपोर्ट करायची नाहीत किंवा सिम्पली गाभण जनावरं विकत घ्यायची नाहीत. त्याच्यानंतर हेवी स्ट्रेस, ही जनावरं तुम्ही आणताना कसं आहे की गाडीची कॅपॅसिटी 50 आहेत. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, गाडीची कॅपॅसिटी 50 आहेत, पण तुम्ही त्या ठिकाणी 50 आणत नाही, तर तिथे तुम्ही तुमच्या मित्राचे 50, तुमचे 50 आणि त्याच्या मित्राचे 50 असे 150 तुम्ही एका गाडीत आणता. मग त्यांना एकत्रच, कारण म्हणतात की ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जास्त होते, पण हे साफ चुकीचं आहे. तुम्ही 3 व्हेकल केलं आणि इथं आणली तर चालेल, पण तुम्ही एकाच व्हेकलमध्ये 3 व्हेकलचं जर सामान आणलं तर ते तिन्ही व्हेकल कदाचित तुम्हाला 0 पर्यंत नेऊ शकतात. कारण बायोलॉजिकल सिस्टम मध्ये की 1+1=2 कधीच नसतं. 1+1=0 पण असतं, 1+1=5 पण असतं. मग त्यासाठी जर तुम्ही जेवढा ट्रान्सपोर्टेशन स्ट्रेस जनावरांना जास्त द्याल तेवढं तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. ओव्हरक्राउडिंग झालं, नंतर गाडी साफसफाई करत नाही, दर 4 तासाला तुम्ही गाडीवर थांबवली पाहिजे. गाडीतलं मलमूत्र सांडलेले लेंड्या आहेत ते सगळ्या साफ केल्या पाहिजेत. जनावरांना थोडंसं 3-4 तास चालवलं पाहिजे आणि प्रॉपर रेस्ट देऊन पुन्हा त्यांना चांगलं पाणी, चांगला चारा देऊन पुन्हा गाडीमध्ये भरलं पाहिजे. तर पण असं करत नाहीत. बऱ्याच वेळेला माझा असा अनुभव आहे की तुम्ही राजस्थानला गेला तर तुम्ही नॉनस्टॉप, बऱ्याच वेळेला लोक येणार आहेत आपल्याकडे, नॉनस्टॉप येतात, म्हणजे फक्त जेवायपुरते थांबतात. एक ड्रायव्हर, 2 ड्रायव्हर, 3 ड्रायव्हर घेऊन जातात, एक झोपला की दुसरा झोपला की तिसरा. तर अशा प्रकारे 3-3, 4-4 ड्रायव्हर घेऊन जातात, पण तुम्ही तेवढी कॅपॅसिटी नसते की तुम्ही थांबा, दर 4 तासाने किंवा 5 तासांनी थांबा, सगळी जनावरं खाली उतरवा, गाडी साफ करा. गाडी साफ केल्यानंतर पुन्हा जनावरं भरा 2-3 तास चालवल्यानंतर. असं कोणी करत नाही. 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस अजिबात लावत नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी परत, कारण काय की तुम्हाला कुणाला तरी दाखवायचं असतं की आम्ही किती पटकन काम करतो आणि आमचा गोटा किती भारी आहे. मग 10-12 दिवसांनी काय होते की तुमच्या गोठ्यामध्ये मरतूक सुरू होते, आणि एकदा का मरतूक सुरू झाली की तुम्ही किती औषधं करा, बऱ्याच वेळेला असं बघायला मिळतं की ते लोक परत शेवटी कोणतरी सल्ला देतं की ही जनावरं आपल्याकडे टिकत नाही, तुम्ही विकून टाकलेली बरी. मग तुम्ही वैतागलेले असतात आणि तुम्ही टिकेला पण घाबरलेले असतात, मग ती जनावरं विकून टाकतात, मग त्या ठिकाणी दुसरा काहीतरी उद्योग करायच्या मागे लागले असतात. मग फायनली टॅगलाईन ठरलेली असते की तिकडची जनावरं आपल्याकडे टिकत नाहीत. तर त्यासाठी शक्यतो तुम्ही गाभण जनावरं ट्रान्सपोर्ट करू नका. आणताना शेळ्या कच्च्या, म्हणजे 5-6 महिन्याच्या पाठी आणा. त्यांना सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांना व्यवस्थित रेस्ट द्या. तिथं जायच्या अगोदर तुम्ही तिथं 1 महिना अगोदर जावा, सिलेक्ट करा त्यांना जंताचं औषध द्या, त्यांना वॅक्सिनेशन करून घ्या. आणि वॅक्सिनेशन केल्यानंतर 1 महिन्यात जर तुम्ही ट्रान्सपोर्ट केला तर निश्चितच तुम्हाला 0 लॉस तिथं होईल, म्हणजे अजिबात लॉस होणार नाही. तर तुम्ही ह्या गोष्टी जर पाळल्या तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर जसं आपण बघितलं की एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत की हीट आहे, कोल्ड आहे, आजचं जसं वारा पाऊस आहे, त्याच्यानंतर विजा चमकल्या, विजा पडल्या, अशा प्रकारे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये समर किंवा जास्त ऊन लागल्यामुळे पण आपली जनावरं मरू शकतात. टॉक्सिसिटी आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे ओनियन असेल किंवा कांदे असेल, कांद्याची पात असेल, खराब पाणी असेल, इन्सेक्टिसाइड स्प्रे केलेलं पॉश्चर असेल, या सगळ्यांच्यामुळे आपल्या जनावरांना त्रासदायक होऊ शकतं. त्याच्यानंतर काही वेअर हाऊस असतात, वेअर हाऊस मध्ये खराब झालेलं खाद्य बाहेर फेकून देतात, मग तिथलं खाद्य आपल्या शेळ्या मेंढ्यांनी जर खाल्लं तरी पण आपल्याला त्रास होऊ शकतो. टॉक्सिसिटीच आहे सगळं. आता ही साधारणतः शेवटची स्लाइड आपली आहे. तर आपल्याला मेजर लक्ष काय की प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीवरती लक्ष ठेवायचं. व्हॅक्सिनेशन, त्यानंतर व्हॅक्सिनेशन देताना तुम्हाला माहिती आहे कुठलं लसीकरण आपल्याला कधी करायचं हे सगळ्यांना माहिती आहे, पण हे कसं करायचं त्याचं थोडंसं शास्त्रीय तुम्हाला सांगतो की पहिलं कुठलं पण लसीकरण करण्याच्या अगोदर काय करायचं की डिवर्मिंग करायचं आपल्याला. पण डिवर्मिंग करायच्या अगोदर आपल्याला लिव्हर टॉनिक देणं आवश्यक आहे. लिव्हर टॉनिक एवढ्यासाठीच द्यायचं की जे काय आपण डिवर्मिंग करतो त्याचं व्यवस्थित मेटाबॉलिझम हे लिव्हरमध्ये होत असतं. मग लिव्हर जर चांगला नसेल तर तुम्ही कितीही चांगल्या क्वालिटीचं डिवर्मिंग दिलं तर आपल्या शरीराला किंवा आपल्या जनावरांच्या शरीराला ते बाधक ठरतं. म्हणून काय करायचं की 5-6 दिवस अगोदर लिव्हर टॉनिक द्यायचं, मग डिवर्मिंग करायचं, परत 5-6 दिवस लिव्हर टॉनिक द्यायचं आणि त्याच्यानंतर मग व्हॅक्सिनेशन करायचं. हे जर प्रोटोकॉल तुम्ही फॉलो केला तर एकही लस तुमची फेल जाणार नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही म्हणता की आम्ही PPR ची लस दिली, आम्ही HSC लस दिली, आम्ही ET ची लस दिली
आणि तरी पण आमच्या गोठ्यामध्ये आमच्या जनावरांच्या मध्ये ET पण दिसतो, PPR पण दिसतो, HS पण दिसतो. याचं मूळ कारण हे आहे की तुमची लस फेल होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्या जनावरांचा लिव्हर चांगला असणं आवश्यक आहे. लिव्हर जर चांगला असेल तर डिवर्मिंग व्यवस्थित होईल. डिवर्मिंग व्यवस्थित झालं तर आपल्या जनावरांच्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. त्याच्यानंतर ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी आपल्याला काय करायची, पहिलं जे ते आयसोलेशन, तुम्ही आजारी जनावर पहिले बाजूला करणे आवश्यक आहे. नाहीतर मग काय होतं की एक खोकते ना, असू दे काय होत नाही त्याला, आपण बऱ्याच वेळेला शेतकरी असं म्हणतो की एक तर खोकते त्याला काय होतंय, मग दुसऱ्या दिवशी अजून 2 खोकायला लागतात, 3 खोकायला लागतात, मग निम्मा फ्लॉप किंवा निम्मा कळप आपला खोकायला लागतो. मग आपलं कुठेतरी डोकं जागेवर येते, बाबा लय शेळ्या खोकतात, मग काय करायचं. मग तसं केल्यानंतर मग आपण जर पहिली शेळी आयसोलेशन करून ठेवली असती, आपण आता कोरोनाने आपल्याला चांगलं शिकवलंय बाबा आयसोलेशन जर केलं नाही तर काय होतं म्हणून. जर तुम्ही पहिली शेळी जर तुम्ही आयसोलेट केली तर तुमच्या बाकीच्या शेळ्या वाचू शकतात. मग ती पहिली शेळी आयसोलेट करा, पहिली मेंढी आयसोलेट करा, तिला बाजूला ठेवा, तिला ट्रीटमेंट करा आणि तिकडचं ट्रीटमेंट करून तुम्ही इकडे येऊ नका. तुम्ही कपडे बदलून या, साफसफाई किंवा आंघोळ वगैरे करूनच मग इकडं तुमच्या मेन कपामध्ये या. जर तुम्ही तसं नाही केलं तर मग तुम्ही तिला बाजूला करून पण काय उपयोग नाही. तुम्ही तिला बाजूला केलंय आणि तिथलं सगळं तिची साफसफाई केली आणि परत तुम्ही मेन गोठ्यामध्ये तुम्ही त्याच कपड्यानेशी जर आला तर तुम्हाला त्रासदायक होणार किंवा आपल्या जनावरांना ते त्रासदायक होणार. नंतर काही आजार असे आहेत की बाबा फ्रॅक्चर झालं, 2-4 ठिकाणी मोडले, तर त्याला ट्रीटमेंट न करता, म्हणजे माझा सल्ला राहील की त्याला स्लॉटरसाठी विकून टाकणं हे उत्तम ठरू शकतं. मग त्याला ट्रीटमेंट करत बसणं किंवा ह्या जर खूपच कॉस्टली जनावर असेल तर तुम्ही करा, पण त्याचं डिसॅबिलिटी किती आहे, त्याला किती प्रमाणात त्याचा तोटा झालेला किंवा किती प्रमाणात ते कार्यक्षम आहे हे बघणं आवश्यक आहे. जर ते बरंच होणार नसेल तर त्याच्यावरती खर्च करण्यात काही अर्थ नाही, तुम्ही त्याला स्लॉटर करून टाकलेलं असेल तरी चालेल. तर हे करत असताना आयडेंटिफिकेशन ऑफ सिक अॅनिमल, आजारी जनावर काय आहे किंवा जनावर आजारी आहे हे ओळखणं आपल्याला महत्वाचं असतं. ठसकतंय, खोकतंय, ताप येतोय, थोडं कमी खातंय, त्याला आपण बाजूला करणं आवश्यक आहे. सिक वॉर्डामध्ये ठेवा, त्याला ट्रीटमेंट सेपरेट करा डॉक्टरांना बोलवून. त्याच्यानंतर जे मेलेलं जनावर असेल त्याचं पोस्टमॉर्टम करणं हे सगळ्यात महत्वाचे घटक आहे. ते पोस्टमॉर्टम केल्यानंतर आपल्याला कुठला आजार आहे काय आहे हे लक्षात येतं, जेणेकरून आपल्याला बाकीची जनावरं कशी वाचवता येतील ही स्ट्रॅटेजी आपल्याला पोस्टमॉर्टम केल्यानंतर आपल्याला लक्षात येते. नंतर रेग्युलर व्हॅक्सिनेशन बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शनचं असेल, टिकचं कंट्रोल करणं आपल्याला आवश्यक आहे आणि वेळोवेळी डिवर्मिंग करणं आपल्याला आवश्यक आहे. हे सगळं जर केलं तर आपला फार्म निश्चितच नफ्यामध्ये राहील. आणि कुणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त फोन करायचं नाही, फक्त व्हॉट्सअप करायचं आणि तुमचे जे काही शंका असेल तर तुम्ही याच्यावरती विचारू शकता. तर माझ्याकडून साधारणतः ह्या गोष्टी झालेल्या आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. नक्की सर, धन्यवाद सर. खूप छान आणि जबरदस्त असं मार्गदर्शन आपण केलंय. टाइम खूप झालाय. मी सर्वांना विनंती करतो की आमच्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूह महाराष्ट्राची लिंक टाकली आहे चॅट बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी जॉईन व्हा, कारण सगळ्यांचे प्रश्न आपल्याला घेता येणार नाहीत. काही आपण 2-3 प्रश्न घेऊ आणि आपण थांबू, कारण टाइम खूप झाले. कोणाचा प्रश्न असला तर डायरेक्ट अनम्यूट करून आपण विचारू शकता. धन्यवाद. पहिला प्रश्न येतो का रवींद्रजी आवाज? हा येतोय सर, बोला. हा सर, पहिला प्रश्न सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. सरांची अत्यंत मोठी प्रयोगशाळा आहे सर. वेगवेगळ्या आजाराच्या संदर्भात म्हणजे केव्हा कोणता काय नमुना वगैरे आपल्याकडे तपासणीसाठी पाठवून, प्रामुख्याने आता राज्यभरातले जे काही शेतकरी आहेत तर ते आपल्या प्रयोगशाळेचा लाभ कसा घेऊ शकतील, तर काय पाठवावं, केव्हा पाठवावं, कसं काय किंवा काय काळजी घ्यावी या संदर्भात सर प्लीज. ओके, आता जर शेळी दगावलेली असेल तर पूर्ण शेळी घेऊन आलेलं सगळ्यात चांगलं. कधी पण पूर्ण शेळी आणली तर सगळ्यात उत्तम आहे ते. जर तुम्हाला खूपच दूर असाल तर तिथल्या डॉक्टरांच्याकडून तुम्ही पोस्टमॉर्टम करून घ्यायचं आणि जे विसरल ऑर्गन्स आहेत, लंग, लिव्हर, हार्ट, किडनीचे, ते तुम्ही बर्फामध्ये आणणं आवश्यक असतं. जर ते नसेल, मरतूक नाही पण जनावर खात नाहीत व्यवस्थित किंवा त्यांना वारंवार ताप येत राहतो, तुम्ही त्याचं ब्लड सायट्रेटेड व्हायलमध्ये तुम्ही ब्लड आणू शकता, थोड्याशा लेंड्या आणू शकता. तर अशा प्रकारे लेंड्या आणण्यासाठी तुम्हाला काही औषध टाकण्याची गरज नाही, फक्त रक्त आणण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये EDTA असणं किंवा सोडियम सायट्रेट असणं आवश्यक आहे. म्हणजे लेंड्या तुम्ही आणू शकता, त्याच्यानंतर दूध तुम्ही आणू शकता. जर जनावर मेलेलं असेल तर त्यातले
ऑर्गन शक्यतो जर तुम्हाला शक्य असेल तर पूर्ण शेळी किंवा मेंढी जर तुम्ही आणली तर सगळ्यात उत्तम, कारण ते पूर्ण व्यवस्थित तपासणी आपल्या इकडं प्रयोगशाळेमध्ये करता येते. तर अशा प्रकारे तुम्ही नमुना आणू शकता. त्याच्यानंतर खाद्य चांगलं आहे की नाही बघण्यासाठी तुम्ही खाद्य पण डायरेक्टली, जर खूप दूर असाल तर तुम्ही कुरिअर पण करू शकता. खाद्याचा नमुना कसा आहे किंवा खाद्य चांगलं आहे की वाईट आहे हे आपण ठरवू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवू शकता. धन्यवाद सर तुम्ही धन्यवाद सर. व्हॅक्सिनेशन स्ट्रॅटेजी सांगितली, त्याच्यामध्ये लिव्हर टॉनिक, नंतर डिवॉर्मिंग, नंतर लिव्हर टॉनिक आणि नंतर वॅक्सिन. तर याच्यामध्ये किती अंतर असतं? म्हणजे समजा पहिल्या दिवशी मी लिव्हर टॉनिक पाजलं, दुसऱ्या दिवशी डिवॉर्मिंग करायचं का? नाही 7 दिवस लिव्हर टॉनिक द्यायचं, मिनिमम 7 दिवस तरी. कंटिन्यू 7 दिवस लिव्हर टॉनिक द्यायचं. 8व्या दिवशी डिवर्मिंग करायचं. डिवर्मिंग केल्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा परत तुम्ही 5 ते 7 दिवस तुम्ही लिव्हर टॉनिक द्यायचं आणि मग 8व्या दिवशी, म्हणजे साधारणतः 15 दिवस तुमचे गेले समजा यामध्ये. मग तुम्ही प्लॅनिंग करताना तसं केलं बाबा, तुम्हाला 15 मेला म्हणजे आज तुम्हाला किंवा काल तुम्हाला व्हॅक्सिनेशन करायचं होतं, तुम्ही 1 तारखेपासून सुरुवात केली पाहिजे. बऱ्याच वेळेला शेतकरी असं उलट पालट करत असतात, आधी लसीकरण करतात, मग डिवर्मिंग करतात, मग लिव्हर टॉनिक देतात. ह्याच्यामध्ये काहीच अर्थ नसतो, म्हणजे कुणालाच काहीच फायदा नसतो. तर त्यासाठी तुम्ही 1 तारखेला सुरुवात करायची. 1 तारखेला तुम्ही लिव्हर टॉनिक द्यायला सुरुवात करायची. 8 तारखेला डिवर्मिंग करायचं. 8 तारखेपासून पुन्हा लिव्हर टॉनिक द्यायला सुरुवात करायची आणि 14 किंवा 15 तारखेला तुम्ही व्हॅक्सिनेशन करायचं. सर थोडं प्रेग्नेन्सी टॉक्सिमिया बद्दल बोलाल का? म्हणजे एक्झॅक्टली काय असतं हे? बिकॉज मला वाटतं मला समजून झालंय. प्रेग्नन्सी टॉक्सिमिया जो आहे तो ग्लुकोज मेटाबॉलिझमचा डिस्टर्बन्स झाल्यामुळे होणारा आजार आहे. तर ग्लुकोज मेटाबॉलिझम कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे होऊ शकतं, कारण याच्यातला मेन जो आजार आहे तो, किंवा मेन जो आधार म्हणूया आपण प्रेग्नन्सी टॉक्सिमियाचा, तर प्रेग्नन्सी टॉक्सिमियामुळे ग्लुकोज डिस्टर्बन्स आपल्याला बघायला मिळतो. ग्लुकोज डिस्टर्ब झाला, प्रेग्नन्सी टॉक्सिमिया म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर त्या शेळीला किंवा त्या मेंढीला ग्लुकोजची कमतरता होते. ग्लुकोजची कमतरता झाली की आपोआप त्याच्या शरीरामध्ये टॉक्सिक लेवल वाढतात लॅक्टिक ऍसिडच्या, आणि त्याच्यामुळं जे काही कॉन्सिक्वेन्सेस होतात, मेनली लिव्हर खराब होतो. लिव्हर खराब झाल्यामुळं त्या शेळीमध्ये नर्वस सायन्स किंवा ते गोल गोल फिरायला किंवा तिला बऱ्याच वेळा आडवी पडते, किंवा आडवी पडल्यानंतर तिला उठायला येत नाही आणि उठून उभी राहू शकत नाही. मग त्यावेळेस मग आपण विविध उपचार करतो. त्याचबरोबर आपण लिव्हरचा पण उपचार करणं आवश्यक आहे. प्रेग्नन्सी टॉक्सिमिया जर टाळायचं असेल आपल्याला, आपल्या शेळ्यांचं ग्लुकोज मेटाबॉलिझम हे चांगलं असणं आवश्यक आहे, किंवा एक्लेम्सिया पण त्याला म्हणतात. हा सर एक प्रश्न बोला. होता. ब्लड टेस्ट करून आपण प्रेग्नेन्सी करतो काय? हा करू शकतो, पण त्याला किट असतात सेपरेट. ब्लड टेस्ट करून त्याला प्रोजेस्ट्रॉन लेवल असतात. पण सगळ्यात उत्तम जो मार्ग आहे तर तो मार्ग म्हणजे सोनोग्राफी करणं. सगळ्यात उत्कृष्ट सोनोग्राफी आणि कमी पैशामध्ये सोनोग्राफी होते. ब्लड टेस्ट करण्यापेक्षा सुद्धा तुम्हाला कमी स्वस्तामध्ये तुम्हाला सोनोग्राफी आपल्याला बघायला मिळू शकते किंवा करता येऊ शकते. पण त्यासाठी फिजिकली तुम्हाला जनावर त्या ठिकाणी घेऊन जायला लागतं. शिरवळ कॉलेजला तुम्हाला शिरवळ कॉलेजला तुम्हाला तशी सोय आहे. डॉक्टर माळी आहेत, तर ते डॉक्टर माळी तुम्हाला प्रेग्नन्सी करून देऊ शकतात. प्रेग्नन्सी डायग्नोसिस सोनोग्राफी द्वारे तुम्हाला करून देऊ शकतात. धन्यवाद. आपण एक लास्टचा प्रश्न घेऊया, कोणाचा असेल तर बोला, आपण घेऊया. तो एक लास्टचा प्रश्न घेऊया आपण. सर ते ब्लड बद्दल थोडं इनकम्प्लीट आहे. होय होय. कुठल्याही पॅथॉलॉजीला करू शकतो की वेटरनरीची वेगळी पॅथॉलॉजी असते? वेटरनरीची वेगळी पॅथॉलॉजी असते. ओके. हा डॉक्टर निलेश थोरात सर, आपल्याला काय बोलायचं आहे का? थोरात सर. सर हा सर नमस्कार. मी डॉक्टर निलेश थोरात, आहारशास्त्र या ग्रुप कडून सर तुमचे खूप धन्यवाद देतो सर, कारण खूप सुंदर लेक्चर आणि आज मार्गदर्शन आम्हाला ऐकायला भेटलं. आणि सानेन सराचा एक थोडासा प्रश्न मी समोरून येतो की जसं तुमची लॅबची ओमेगाची लॅब आहे ती सध्या एकाच जागी आहे आय थिंक, तर तुमचं काही भविष्यात हे वाढवण्याचा हे आहे का सर? तुमचं काय ते जे मॉडेल असेल की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पसरणार आहे का? सो दॅट आम्ही इथे खूप लांब राहतो आणि मोस्ट ऑफ द टाइम डायग्नोसिंग फॅसिलिटीज ज्या असतात त्या नाही आहेत, तर तुमचं काही भविष्यात एक्सपान्शनचं काही आहे का? सो दॅट आम्हाला पण तुमच्या त्या पूर्ण हे आहेत फॅसिलिटीज आहेत त्या भेटू शकतील आमच्याकडे. सर बरेचसे प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारायचे आहेत. आम्ही आहारशास्त्र ग्रुपच्या माध्यमातून पण एक प्रश्नावली पण तयार करू सर. प्लीज आम्हाला याच्यानंतर पण वेळ द्या. आणि मे बी डिफरन्शियल डायग्नोसिस जे असतात त्यांच्याबद्दल थोडंसं आम्हाला समजून सांगा. की मला एक प्रश्न पडतो की बा एखाद्या वेळेस सगळ्या नॉर्मल गोठ्यांमध्ये सगळं काही चांगलं चालू आहे, 30-40 बकऱ्या आहे,
आणि अचानक एखाद्या बकरीला ताप येतो, तर मग अशा कंडिशन मध्ये आपण काय नेमकं एक शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे, तिथे प्रथम उपचार काय दिला पाहिजे? मॅक्झिमम टाइम आपण काय करतो की एक तिला तापीची गोळी देतो, हे सगळ्यात म्हणजे सगळं नॉर्मल हे असंच चालू आहे सध्या. तर तुमचा त्याच्याकडे पाहण्याचा जर तुम्ही दृष्टिकोन दिला आम्हाला, किंवा समजा ही एक जनरल कंडिशन आहे किंवा सगळं नॉर्मल असताना एखाद्या शेळीला ताप येत आहे, तर मोस्ट प्रोबेबली हे असू शकतं आणि या प्रकारे आपण करू शकतो. असे बरेचसे प्रश्न आहेत सर, जे तुम्ही आम्हाला आन्सर करावे प्लीज, अशी आमची इच्छा आहे. आणि आहार शास्त्र या ग्रुपला तुमच्याकडनं नेहमी अशी अपेक्षा राहील सर की तुम्ही आम्हाला मॅक्सिमम वेळ द्यावा, तुम्ही म्हणसाल त्या माध्यमातून, आणि जसं होईल तसं. आणि लॅब एक्सटेन्शन बद्दल पण थोडं सांगाल सर, तुमचे काय भविष्यात प्लॅनिंग? चालेल की चालेल. तुम्ही पाहिजे तर शेळके साहेबांच्याकडून नंबर घेऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बाकीच्या गोष्टी सविस्तर मी सांगेलच तुम्हाला. पण त्याचबरोबर की एक्सपान्शन तर आम्ही करतोच आहे. पॅन महाराष्ट्र, पॅन इंडिया पण आम्ही जाणारच आहे. थोडंसं लॉकडाऊनमुळे नाही तर एव्हाना वेगवेगळ्या ठिकाणी ब्रँचेस आपल्याला बघायला मिळाल्या असत्या. पण ठीक आहे, काही हरकत नाही. थोडासा वेळ होईल पण होऊन जाईल ते. त्याच्यानंतर दुसऱ्या जे तुम्ही प्रश्नावली म्हणता की बाबा एखादा स्पोरॅडिक केस असू शकते, पण थोडंसं तिथली हिस्ट्री आपल्याला जर समजली व्यवस्थित आपल्याला, तर त्याचं बेसिक कारण काय ते पण आपल्याला लक्षात येईल. तर माझं असं तुम्हाला म्हणणं राहील की तुमची जी काही प्रश्नावली असेल ती तुम्ही मला व्हॉट्सअप करून ठेवा. मी मला जसा वेळ मिळेल तसे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देऊन टाकेल मी. किंवा तुमच्या ग्रुपवर जर आम्ही काय तेच म्हणत असतो, आम्ही लेक्चर घ्यायच्या पहिले ग्रुपवर एक प्रश्नावली तयार करतो आणि नक्की त्या प्रश्नावलीला आम्ही जे काही व्यक्ती असतात त्यांना आम्ही फॉरवर्ड करतो स्पीकर्सला, आणि मग ते स्पीकर्स त्यानुसार, म्हणजे कसं की मेन जे कोणाला कन्सर्न्स असतील तर त्याच्यानुसार, जर समजा प्रश्न आमचे खूपच जास्त झाले, 100-150 प्रश्न झाले, तर तुम्ही तेवढा वेळ द्यावा, हीच विनंती आहे सर. नक्की चालेल ना. करूया तसं. खूप प्रश्न असतील आपण थोडासा त्याला डिवाइड करू की बाबा एका लेक्चरमध्ये एवढे प्रश्न घेऊ, त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये दुसरे घेऊ, त्याच्या पुढच्यामध्ये तिसरे घेऊ, असं करूया. मला काहीच अडचण नाही. थोडं आपल्याला जसं पॉसिबल आहे तसं आपण वेळ घेऊया आणि आपण भविष्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये राहूया सगळेजण. आणि निश्चितच मी आहारशास्त्र या ग्रुपच्या वतीने तुम्हाला हे नक्की सांगू इच्छितो सर की एक म्हणजे बाळू मोठे मामा असतील किंवा बाकी मान्यवर जे डॉक्टर साठे मॅडम असतील, यांच्या माध्यमातून एक ग्रुपमध्ये काही लोक तरी असे आहेत की ज्यांची एक बेसिक लाईन प्रिपेअर झाली आहे. विथ द हेल्प ऑफ यू, जर तुम्ही अशा काही लोकांना जरी समजा मदत झाली, तर मग ते काही लोक परत काही लोकांना खूप चांगल्या प्रकारे गाईड करू शकतात. तर नक्कीच तुमच्याकडनं जर तेवढी मदत झाली तर खूप चांगलं होईल सर. नक्की आपण करूया, काही अडचण नाही. ओके, धन्यवाद. ठीक आहे, मी या ठिकाणी आता या कार्यक्रमाचा समारोप आपण शेवटच्या वेळेत चाललोय. या ठिकाणी आमच्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे मार्गदर्शक माजी कृषी विस्तार अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र बारामती, त्याचबरोबर ज्यांच्या संकल्पनेतून शेळ्यांच्या आहार रेशन बॅलन्स कॅल्क्युलेटरची निर्मिती झाली आणि विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करतात असे बाळू मोठे मामा यांना विनंती करतो की आपण आजच्या मार्गदर्शनाबद्दल आणि सरांचे आभार प्रदर्शन आपण करावे. धन्यवाद. मामा. डॉक्टर सूर्यवंशी सरांना नमस्कार आणि सर्व जे जॉईन झालेले सदस्य आहेत त्यांना सुद्धा नमस्कार. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो किंवा आमचा बारामती भाग जो आहे तो भाग्यवान आहे, कारण लोणंद येथे डॉक्टर सरांची लॅब आहे. काही अडचण आली तर आम्हाला लवकरात लवकर शेळी मेंढी तिथं घेऊन जाता येते आणि पटकन त्याचं व्यवस्थित निदान करून उपचार व्यवस्थित करता येतात आणि पुढचं नुकसान लवकर टाळलं जातं. शेळ्यांच्या आहारशास्त्र ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा शेळी पालकांपर्यंत आमचा ग्रुप पोहोचलेला आहे आणि बरेचसे लोक फोन करतात आणि मग तिथे असं वाटतं की तिथल्या लोकांनी इथं यावं पटकन आणि टेस्ट करून निदान करून घ्यावं, परंतु ते पॉसिबल होत नाही. म्हणूनच डॉक्टर थोरात सरांनी हा प्रश्न विचारला होता की अशा पद्धतीचं एक्सपान्शन वगैरे काही करता येईल का, तर सरांनी ते सांगितलं की एक्सपान्शन करणार आहेत. तर ही समस्त महाराष्ट्रातल्या शेळी मेंढी पालकांना अतिशय महत्वाची गोष्ट आहे ही. पाठीमागे केविके मध्ये असा प्रयत्न चालू होता की पशुरोग निदान प्रयोगशाळा वगैरे स्थापन करायची, परंतु ते शक्य झालं नाही. परंतु सरांनी खाजगी पातळीवरती
हा एक म्हणजे पूर्ण भारतामध्ये मी म्हणेन असं की एक अशा पद्धतीचं मॉडेल सरांनी विकसित केलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पशुपालनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट तपासू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही रक्त तपासू शकताय, पोस्टमॉर्टम करू शकताय, लेंडी तपासू शकताय, माती, पाणी, पिकाच्या पानाचे देठ, अशा प्रकारचे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये तपासू शकता, तिथे तपासू शकता आणि त्याच्यावरती खात्रीचं मार्गदर्शन घेऊ शकता. तर ह्या गोष्टी भविष्यामध्ये जे पशुपालन होणार आहे किंवा भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला जावं लागणार आहे त्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत आणि त्या सगळीकडे व्हायला पाहिजेत. म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी स्वतः डॉक्टर सरांकडे 3 वेळा गेलेलो आहे, 3-4 वेळा गेलेलो आहे पोस्टमॉर्टम साठी, लेंडी तपासणीसाठी. त्याच्यानंतर काही अडचणी होत्या त्या सॉल्व्ह करण्यासाठी गेलो होतो. सरांचं मार्गदर्शन अतिशय व्यवस्थित असतं आणि मी नेहमी सांगत असतो, ग्रुपमध्ये पण सांगत असतो की सरांचा शब्द हा आमच्यासाठी अंतिम असतो, म्हणजे त्याच्या पुढे आता काही नाही दुसरं. तर आजचं मार्गदर्शन हे खूप ओघवतं होतं आणि खूप कमी वेळामध्ये खूप मोठा विषय सरांनी सांगितलेला आहे, परंतु याच्यावरती अजून बराचसा वेळ देणं आवश्यक आहे. जसं सरांना वेळ मिळेल तसा ते आपल्याला नक्की देतील अशी आशा करतो. आणि समस्त ग्रुपच्या माध्यमातून, समस्त शेळीपालकांच्या माध्यमातून, महाराष्ट्रातल्या समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं मी सरांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. थँक्यू मामासाहेब, थँक्यू. धन्यवाद सर. सर हा आमचा शेळ्यांच्या हार्याचा समूह हा महाराष्ट्रात विनामूल्य म्हणजे फ्रीमध्ये मोफत मार्गदर्शन देण्याचा काम करतो आणि याबाबत बऱ्याच तज्ञांचे आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य लाभतं. आपलं देखील भविष्यात वेळोवेळी व लाभावं असे आपणास विनंती करतो आणि ते आपण द्यायला अशी आशा करतो. आणि आजची मार्गदर्शन मीटिंग या ठिकाणी संपली अशी मी जाहीर करतो. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद.